तर सर सगळ्यात पहिले मला सांगा, वास्तू खरंच इम्पॅक्ट करते का? व्हॉट्सअपचा जो डीपी असतो आपला, तो किती इम्पॅक्ट करतो तुमच्या लाईफवर, पैशांवर, रिलेशनशिपवर आणि तुमच्या हेल्थवर? मी ज्या लोकांना आतापर्यंत व्हॉट्सअपच्या डीपी चेंज करायला सांगितले, वॉलपेपर चेंज करायला सांगितले, प्रोफाईल फोटो चेंज करायला सांगितलं, तर डेफिनेटली तो रिझल्ट देतो. राधाकृष्णाचा फोटो आपण आपल्या घरात ठेवू शकतो का? पहिली गोष्ट म्हणजे बेडरूम मध्ये कुठली देवता ठेवू नका. 8 दिशांना वेगवेगळ्या लक्ष्मी आहेत. सगळ्या दिशांमधनं पैसा येऊ शकतो. कितीतरी लोक मी असं दाखवतो की दक्षिण दिशेत त्यांचं वास्तूची ओपनिंग आहे किंवा शॉपची ओपनिंग आहे, डेफिनेटली ते ग्रो केलेले. उगवता सूर्य पेंटिंग लोक घरात लावतात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जे मराठी मीडियम मध्ये पोरं शिकले, ज्यांनी क ख ग बाराखडी ज्यांनी ओढून ओढून म्हणलेली आहे, ते लोक आजारी कमी पडतात. प्रत्येक शब्द आहे ना हा मंत्र आहे. मोराची पेंटिंग घरामध्ये ठेवली पाहिजे का? काय इंडिकेट करतो मोर? कुठल्या पण पक्षाचा, प्राण्याचा एखादा अंग तुमच्या घरामध्ये नसायला पाहिजे. पूर्ण भारताचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. आपण ज्यांना सगळ्यात जास्त मानतो त्यांचं पेंटिंग मी असं विचारेल की ते घरात कुठे लावावं की त्यांचे गुण आमच्या अंगात येतील. दक्षिण दिशेमध्ये जर आपण लावलं तर तुमचं ब्रँडिंग, स्ट्रॅटजीज कशा वापरायला पाहिजे हे ऑटोमॅटिकली तयार व्हायला चालू होतात. राज्याभिषेकचा जो फोटो आहे तर तो ठेवायचा आहे तुम्हाला. स्वामी समर्थांचा फोटो घरात असावा की नसावा? म्हणजे पश्चिम दिशा किती ग्रेट आहे हे तुम्हाला कळेल. आणि जगामधले जेवढे पण पश्चिम दिशामध्ये असलेल्या मूर्ती आहेत ते सगळे देवस्थान श्रीमंत आहेत. लोक आहे ना घरामध्ये चप्पल घालतात आजकाल, किंवा ऑफिस मध्ये पण चप्पल घालतात. तुम्हाला काय वाटतं त्याचा काय परिणाम होतो? ज्याला पण हेल्थ इश्यूज आहेत त्यांनी ऍटलीस्ट 30 मिनिट कवळ्या उन्हामध्ये अनवाणी पायाने चालायला पाहिजे. तर भरपूर वेळेस असं सांगितलं होतं की मेलेल्या लोकांचे फोटो घरात ठेवू नका. तुमचं काय मत आहे सर यावर? आर्टिफिशियली फुलांचा हार वापरूच नका. नाही ना. तुमची भक्ती आहेत ना, 2च फुलं चढवा, काहीच प्रॉब्लेम नाही. तर पण ते फ्रेश फुलं पाहिजे. पैशांची पेंटिंग लावतात लोक घरामध्ये. त्यांना असं वाटतं बाबा पैशांची पेंटिंग लावलं तर आपण करोडपती बनून जाऊ. वर्षातनं एकदा तरी तिरुपती बालाजी आणि महालक्ष्मी आवर्जून जायला पाहिजे. कोल्हापूरला आणि तिरुपती बालाजी आवर्जून जायला पाहिजे. 100% तुमची ग्रोथ होणार आहे. तर तिरुपती बालाजींचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांचे डोळे बंद आहेत. ज्यांची जी बर्थ डेट आहे, जन्मतारीख आहे, त्याची ऍडिशन 1 ते 9 नंबर पैकी येते. त्या प्रत्येकासाठी एक एक छोटं काहीतरी पेंटिंग, फ्रेम और स्टॅच्यू सांगा सर. 2 आणि 9 हा जेव्हा नंबर येतो तर अशा लोकांनी ना घराच्या उत्तर दिशेमध्ये एक फाउंटन ठेवायला पाहिजे. ज्यांचा पण मुलांक 4 असेल तर अशा लोकांनी घरचा जो टॉयलेट आहे ना तो स्वतः साफ करायचा. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे शिवशरण मानशेट्टी सर. सर नमस्ते. नमस्ते, जय गुरुदेव सर. जय गुरुदेव सर. आज आपण वास्तूवर पॉडकास्ट करतोय ऍक्च्युली. तर मित्रांनो, आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो आहे वास्तूवर. की प्रत्येकाला असं वाटतं तो एखादं नवीन घर घेतो तर तो घरामध्ये इंटेरियर करतो, त्यासोबतच वेगवेगळं फर्निचर करतो आणि त्यासोबत पेंटिंग्स लावतो. आपण असं ठरवलं की आपण वास्तूवर आजपर्यंत भरपूर पॉडकास्ट केले आणि मल्टिपल गोष्टींवर चर्चा केली. बट आज आपण चर्चा करणार आहे की तुमच्या घरामध्ये कोणतं पेंटिंग लावल्याने तुम्हाला त्याचा कसा बेनिफिट होणार आहे, किंवा जर आज तुम्ही कोणतं पेंटिंग लावलेलं असेल ऑलरेडी तर त्याचा कसा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावर होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण सरांसोबत आज चर्चा करणार आहे. तर सर सगळ्यात पहिले मला सांगा, वास्तू खरंच इम्पॅक्ट करते का? वास्तू खरंच इम्पॅक्ट करते. त्या वास्तूबरोबर तुमचे कर्मही चांगले पाहिजे. फक्त असंच नाही की वास्तू पूर्ण चांगली केली आणि कर्म चांगले नाही आहेत, म्हणजे तुमचा इंटेन्शन क्लिअर नाही आहे, देन वास्तू तुमचे काम नाही करणार. बट जर चांगल्या कामासाठी एफर्ट्स लावताय आणि तुम्हाला रिझल्ट नाही भेटत आहे तर डेफिनेटली तिथं वास्तूचा सपोर्ट घ्यायला हरकत नाही. सर आपण आज ज्या विषयावर चर्चा करणार आहे मोस्टली की पेंटिंग्स बद्दल आपण बोलू की घरात हे पेंटिंग लावल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो. त्यासोबतच आपण या विषयावर चर्चा करू की तुमचा जर बर्थ डेट म्हणजे तुमचा मुलांक हा 1 ते 9 पैकी कोणता असेल तर तुमच्यासाठी कोणतं पेंटिंग हे चांगलं असू शकतं घरामध्ये, किंवा कोणता स्टॅच्यू तुम्ही तुमच्या टेबलावर ठेवू शकता. राईट. येस. तर आपण असंही पाहिलं जातं सर की व्हॉट्सअपचा जो डीपी असतो आपला, म्हणजे आपला ऑफ द कॅमेरा असताना चर्चा पण झाली त्याच्यावर, तर तो किती इम्पॅक्ट करतो तुमच्या लाईफवर, तुमच्या पैशांवर, तुमच्या रिलेशनशिपवर आणि तुमच्या हेल्थवर? फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला ह्याच्या मागची सायकोलॉजी समजावं लागेल. ठीक आहे. जसं बेसिकली मी जेव्हा ॲस्ट्रोमध्ये काम करतो किंवा वास्तूमध्ये काम करतो तर ॲस्ट्रो सायकोलॉजीची कॉन्सेप्ट आहे त्याच्यावरती जास्त काम करतो किंवा वास्तू सायकोलॉजीवरती जास्त काम करतो. बऱ्याच वेळा आता ऑलमोस्ट 14 वर्षाचा जो रिसर्च होता ज्यावरती कंटिन्युअसली मी काम करत होतो तर त्यावेळी हे बघितलं की ह्या गोष्टी काम करतात. जसं पेंटिंग झाले, तुम्ही आता व्हॉट्सअपचा डीपी मला विचारला. बरं चेतन सर, मला एक सांगा की समजा आता बऱ्याच बायका निगोशिएशन करतात पालेभाज्या घेताना वगैरे. ठीक आहे.
समजा एखादी बाई आहे ती कंटिन्यू एका वेंडरकडे जाते, समजा भाज्या घेताना, आणि जसं तो म्हणते की ही भाजी कितीला दिली, तर तो समजा म्हणतोय की 20 रुपयाला, आणि ती बाई म्हणते नाही 15 रुपयाला पाहिजे किंवा 10 रुपयाला पाहिजे. हे कंटिन्यू चालू आहे असं समजू. दुसरा तिसऱ्या वेळात चौथ्या वेळा काय होईल, ती जसं तो बाई बघेल तर तो 20 रुपयाची भाजी म्हणेल 25 रुपयाला. का बरं असं करेल तो? कारण त्याला माहिती कमी करणारच आहे प्राइस. राईट, ती बार्गेनिंग करणार आहे. म्हणजे तिला बघूनच त्याने काय केलं, त्याच्या ब्रेनमध्ये एक ऑलरेडी एक पाथ बनवून घेतला की ह्याच्याबरोबर ही बार्गेनिंग करणार आहे, 5 रुपये कमी करणार आहे, ऍटलिस्ट मला जे पाहिजे ते भेटणार आहे. बरोबर. राईट, ही त्याच्या मागची सायकोलॉजी आहे. म्हणजे त्या व्यक्तीला बघून काय झालं, एक तुमच्या मागं प्रिंट तयार झाली. बरोबर आहे. प्रत्येक देवतांची, प्रत्येक वस्तूची, प्रत्येक प्राण्याची एक बॅक फ्रेम तुमची जी आहे ती बनलेली आहे. त्याच्या रिलेटेड बिलीफ्स बनलेले आहेत, आणि हे बिलीफ्स आहेत तुमचे असे इझिली नाही जात, कारण हे डीएनए मधून आलेलं आहे. हो, ओके. राईट. म्हणजे आपण बघा, अचानक काय होतं, बऱ्याच वेळा पैशाच्या रिलेटेड जेव्हा बोलतो आपण, समजा अचानक एखादा माणूस तो 2 व्हीलरवर होता आणि अचानक फॉर्च्युनर आणली, तुम्ही काय म्हणणार, अरे 2 नंबरचा पैसा असेल किंवा काहीतरी घोळ केलेला आहे. का बरं हा प्रश्न आला तुमच्या मनात? कारण तुमचा पॅटर्न तसा बनलेला आहे. राईट. त्याच्यावरनं इमेजवरची सायकोलॉजी बनते. बरं. ठीक आहे. मग तुम्ही व्हॉट्सअपला जो डीपी ठेवता, त्या डीपीला बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. म्हणजे ते डीपी म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला बघतोय. तुम्हाला बघितल्यावरती त्याच्या ब्रेनमध्ये काय वेव्ह जायला पाहिजे तुमच्याबद्दल, हे ते डीपी ठरवू शकतं, हे ते इमेज ठरवू शकते. ठीक आहे. त्यामुळे आपण व्हॉट्सअपचा डीपी झाला, प्रोफाईल फोटो झाले, तर ह्याच्यावरती खूप बारकाईने अभ्यास करून मग तो ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. कारण मी ज्या लोकांना आतापर्यंत व्हॉट्सअपच्या डीपी चेंज करायला सांगितलेत, वॉलपेपर्स चेंज करायला सांगितलेत, प्रोफाईल फोटो चेंज करायला सांगितलं, तर डेफिनेटली तो रिझल्ट देतो. कसा सर? म्हणजे एखादा एक्झाम्पल वाईज जर आपण बघायचं झालं पैशाच्या बाबतीत, तर ते कसं सांगाल? ओके. असं समजा की तुम्ही एखादं ब्लॅक अँड व्हाईट फोटो ठेवलाय. ठीक आहे. असं एक ह्याच्यामध्ये तुमच्या व्हॉट्सअप डीपीला ब्लॅक अँड व्हाईट फोटो जेव्हा आपण माणूस ठेवतो ना, ब्लॅक अँड व्हाईट हा कधी पण पास्ट इंडिकेट करतो, फास्ट इंडिकेट सायकोलॉजी प्रमाणे, आणि कलरफुल गोष्टी फ्युचर इंडिकेट करतात. बरोबर. मग जर समजा तुम्ही जर एखादा ब्लॅक अँड व्हाईट फोटो जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा व्हॉट्सअप डीपीला ठेवला असेल, तर लोकांची सायकोलॉजी कशी आहे माहिती आहे का? तुम्हाला तुम्ही आउटडेटेड आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही करंट नाही आहे, म्हणजे तुम्ही करंट करन्सी प्रमाणे जाणारच नाही. बरोबर. आणि तुम्ही कधी पण अंडर रेटेड म्हणजे अंडर व्हॅल्यू चार्ज करणार. म्हणजे समजा एखादं तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू 100 रुपये, तर तुम्ही 100 रुपये मागायला पण मागं पुढे होणार, कारण तुमचे ऑलरेडी वेव्स तसे बनलेले आहेत. जसं आपण म्हणतो ना की नजरबाधा होते. नजरबाधा कशी होते की एखाद्या माणसाला बघतो, अरे हा किती पैसे कमवतो, किंवा लहान पोर असतील, अरे हा कसा खातो, किती खातो, ह्याच्यावरती होतं काय, त्याच्या शरीरामध्ये जो पाणी आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो. बरोबर. त्याच्या व्हायब्रेशन वरती इम्पॅक्ट होतो. मग काय, इनडायरेक्टली त्याचे जे वेव्स आहेत तो तुमच्यावरती लागतोय. राईट. करेक्ट. आणि त्याच्याने तुमचं बॉडी स्ट्रक्चर चेंज होत आहे, तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होत आहेत. सेम थिंग ह्याच्यामध्ये. ओके. आज तुम्ही, मग मला वाटतं अरे हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, मग डायरेक्टली इनडायरेक्टली त्या माणसाबद्दल ती प्रतिक्रिया ऑलरेडी गेलेली आहे. मग ते काम करणार, तुम्ही 100 माहिलं तो 50 म्हणणार. बरोबर. राईट. म्हणून सेम कंपनीचे लोगो झाले, कंपनीच्या लोगोवरनं ग्रोथ बऱ्याच वेळा ठरते, बऱ्याच वेळा आता लोगोवरनं ॲस्ट्रॉलॉजी होते. सेम थिंग आहे. कुठले एलिमेंट्स बॅलन्स आहेत त्याच्यामध्ये. कारण मुळात मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट म्हणजे BFA बॅकग्राऊंड असल्यामुळे कलर कसे काम करतात, एलिमेंट कसे बॅलन्स होतात हे बऱ्यापैकी चांगलं माहिती आहे. बरोबर आहे. तुम्ही सर मग जेव्हा कुणाला हे देतात, डीपी लावायला सांगतात, मग त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स असतात का, काही इमेजेस स्पेसिफिकली फॉर मनी असतात का, अशी डीपी तुम्ही देतात की त्या व्यक्तीचा तो डीपी बनवून वगैरे असं? ओके. बऱ्याच वेळा जेव्हा पण हे काम होतं ना, कस्टमाइज होतो. कस्टमाइज इन द सेन्स, सगळ्यांना सगळ्या प्रकारचे डीपी चालतात का, तर नाही चालत. माझा चष्मा तुम्हाला चालेल का, तर नाही चालणार. का? कारण तुमच्या डोळ्यांची पॉवर वेगळे, माझ्या डोळ्याचे. बरोबर. त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये कुठं कुठे कसे ग्रह आहेत, वास्तूमध्ये काय इम्बॅलन्स आहे, ते बघून डीपी द्यायला पाहिजे. बरं. ओके. ठीक आहे. म्हणजे जर एखादा व्यक्ती म्हणतोय की मला फायनान्सच्या रिलेटेड खूप जास्त स्ट्रगल होत आहे, तर फायनान्सला इंडिकेट करणारे काही प्लॅनेट्स आहेत, त्याच्या कुंडलीमध्ये कुठला प्लॅनेट आहे, समजा शुक्र आहे. सगळ्यांना असं वाटतं की शुक्र फायनान्स देतोय, तर आपण असं समजूया की शुक्र प्लॅनेट पैसा देते. मग त्या ठिकाणी आपण काय करतो, जसं डायमंड असतो ना,
तर डायमंडची डीपी देतो. डायमंडचा इमेज असतो ना, बरोबर ठीक बरोबर आहे. बरोबर. सेकंडरी काय देऊ शकतो आपण, महालक्ष्मीचा फोटो देऊ शकतो. ओके. ठीक आहे, महालक्ष्मीचा फोटो तो देऊ शकतो. तिसरा काय आहे की कंटिन्युअसली फायनान्सचा एक पिरॅमिड बनलेला असतो ना, म्हणजे जेव्हा आपण ढीग टाकतो त्या ढिगामध्ये कसं एका प्लेटमध्ये पैसे साचलेले असतात, बरोबर. तशा पद्धतीचा जरी डीपी वापरला तरी पण पैसा येण्यास हेल्प होते. पण ते कुंडली बघून. कुंडली बघून. राईट. कुंडलीत जर तुमच्या प्रॉपर कुठला देवता पैसा देणार हे कळालं ना, एक एक्झाम्पल आहे, समजा कुणाचा तर शनी आहे, शनी पैसा देतो असं समजा, तर शनीसाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये उंट जो आहे, उंट शनीला रिप्रेझेंट करतो. कुठलीही उंच जी गोष्ट असते ती शनीला रिप्रेझेंट करते. बरोबर आहे. तर मग आपण उंटाचा डीपी देतो, उंटाचा कळप ठेवायला सांगतो. बरोबर. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण बघून सांगतो. करू शकतो. सर सेम म्हणजे आपण पेंटिंगकडे वळण्याच्या आधी अजून एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे. सोशल मीडियाचं हे युग आहे, आपण बघतो की आपण आता जे लोक आपल्याला बघतायत हे युट्यूबवरून बघताय किंवा इंस्टाग्रामवरून आपल्या रील बघत असतील. इंस्टाग्रामचं जेव्हा नाव येतं सर, तेव्हा भरपूर कपल्स जे आहेत ते त्यांचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करतात. तर ते योग्य आहे की अयोग्य आहे, आणि जर अयोग्य असेल तर त्याचं कारण काय आहे? ओके. जसं मी थोड्या वेळापूर्वी बोललो की नजरबाधा, एक्झॅक्टली नजरबाधा कशी होते की एखाद्या गोष्टीला बघून लोक व्हायब्रेशन्स त्यांचे तुमच्यावरती लादतात, हा, डायरेक्ट लादतात असं म्हणता येईल आपल्याला. बरोबर. मग त्याच पद्धतीने समजा एखादं कपल आहे, खूप हॅप्पी आहे, हा. ठीक आहे, किंवा एखादा टूर वरती जातोय, त्याचे फोटो तो व्हॉट्सअपच्या स्टेटसला किंवा बऱ्याच वेळा इंस्टाग्रामला तो ठेवतोय, तर 100% ती नजरबाधामध्ये कन्वर्ट होते. कारण त्याच्यामध्ये जो पण बघतोय ना, तर तो कसं करतोय की अरे हे बघा किती छान फिरतायत, ठीक आहे, किती छान एन्जॉय करतायत. इनडायरेक्टली त्याच्यामध्ये जलस ही जी वृत्ती आहे, तर त्याचे व्हायब्रेशन तो फेकतोय, आणि हे व्हायब्रेशन निगेटिव्ह फॉर्म मधले. बरोबर आहे. हॅपीनेसचे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह मधले. पण लोकांना काय होतं माहिती का, लोक दुःखी बघून ते हॅपी होत आहेत आणि लोकांना हॅपी बघून हे दुःखी होतात. मग त्या पद्धतीचे व्हायब्रेशन इथं गडबड क्रिएट करतात. होतात. आणि मग त्यावेळी असं बघतो आपण की अरे आता जस्ट ट्रिपला जाऊन आलो आणि त्याच्या 15 दिवसात भांडणं चालू झाले, कारण तुम्ही स्टेटसला, फेसबुकला, इंस्टाग्रामला फोटो टाकलेले. मग तुमचा हॅपीनेस जो आहे ना, तो तुमच्यापर्यंत राहू दे. सोशली दाखवायची गरज नाहीये. नवरा बायकोचं प्रेम नवरा बायकोमध्ये राहू दे, ठीक आहे, किंवा तुमच्या मुलांवरती प्रेम आहे, मुलांना गिफ्टिंग करताय, गिफ्ट देताय, तर तो तुमच्यापर्यंतच लिमिटेड ठेवा. खूप जास्त शो ऑफ करू नका. जर खूप जास्त शो ऑफ करणार आहे तर डेफिनेटली त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% निगेटिव्हच जाणार आहे. आपण बघतो पण सर आजकाल समजा की जसं सोशल मीडियाचं हे जमाना आपण म्हणतो याला, तर जसं असं मागच्या काही 10-15 वर्षातला आपण अनुभव पाहिले तर डिवोर्स रेट वाढत गेले. राईट. म्हणजे जे पुणे मुंबई आजकाल टॉपला आलेले एक डिवोर्स रेट मध्ये सर, की खूप जास्त डिवोर्स होत आहे कपल्सचे. आपण असं नाही म्हणू शकत की फोटो टाकता म्हणून डिवोर्स होत आहे, त्याला मल्टिपल कारण आहे. राईट. बट हे एक रिझन आपण म्हणू शकतो की जास्त सोशल जाणं हेही थोडं कुठेतरी चुकीचं ठरतं. हा, सोशल मध्ये तुम्ही ज्या गोष्टी टाकताय, म्हणजे हॅपीनेसचे जे फोटो टाकतायत, हे गडबड आहे थोडस. कारण प्रत्येकाची लाईफ एकसारखी नाहीये. राईट. त्यांना आणि तो जलस वृत्ती तुम्ही काहीही म्हणा तरी तो येणारच आहे. राईट. बरोबर. प्रॅक्टिकली लोक आज वावरत आहेत, ठीक आहे, आणि त्यांनाही वाटतं माझ्या लाईफ मध्ये अशी गोष्ट असायला पाहिजे. तुमच्या गोष्टी बघून त्यांना हेवा वाटतो. बरेच लोक जेव्हा गाडी घेतात, जेव्हा घर घेतात, तर ते बॅक टू बॅक बघितल्यावर म्हणतात ह्याच्याकडे एवढा पैसा येतोय, कसा येतोय हे. बरोबर. मग ते तिथून गळती चालू झाली. यालाच जोडून आता पेंटिंगवर येऊ आपण. तर राधाकृष्ण ते रिलेशनशिप बद्दल जर बोलायचं झालं तर जे कपल्स असतात, आपण जोडतो राधाकृष्ण सारखी जोडी पाहिजे एखाद्या व्यक्तीची, तर राधाकृष्णाचा फोटो आपण आपल्या घरात ठेवू शकतो का? आणि जर ठेवायचा तर तो कोणत्या रूम मध्ये, बेडरूम मध्ये, हॉलमध्ये, किचन, कुठे तो राहिला तर तुमच्या रिलेशनशिपला चांगला त्याचा फायदा होतो? ओके. आपण राधाकृष्ण कशाचं प्रतीक मानतो? प्रेमाचं. प्रेमाचं. राईट. तुमच्या घरात जर प्रेम कमी असेल ना, तर डेफिनेटली लावा. बरं. प्रेमाची जर कमतरता असेल तर ऑलरेडी तुम्ही मॅरिड आहात, आणि जर तुम्ही वायव्य दिशेमध्ये राधाकृष्णाची फोटो लावलेले आहे, तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर 100% होणार आहे. वायव्य दिशेला असेल. यस. कारण काय होतं की वायव्य दिशेमधनं काय करता, तुम्ही प्रेमच एक्झिक्यूट करताय, प्रेमाचा सपोर्ट. वायव्य दिशा ही सपोर्टचा झोन आहे. मग तुम्हाला प्रेमाचा सपोर्ट पाहिजे कुठून? घरातनं तर भेटत नाही असं दाखवतंय ना तुम्ही. म्हणून वायव्य दिशेमध्ये तुम्ही जर ठेवला असेल तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, आणि हा पण एक कारण होऊ शकतो की तुमचं डिवोर्सचा. बरं.
मग असायला कुठं पाहिजे, तर तुम्हाला राधाकृष्णाचा फोटो ठेवायचा आहे तर पूर्व दिशेमध्ये ठेवा, पूर्वेला ठेवा. आणि शक्यतो मी बऱ्याच लोकांना बघितलंय की बेडरूम मध्ये हे ठेवतात. हा पहिली गोष्ट म्हणजे बेडरूम मध्ये कुठली देवता ठेवू नका, नाही का? कोणतीच देवता नाही, म्हणजे इव्हन फक्त राधाकृष्ण नाही, कोणतेच देवतांचे फोटो बेडरूम मध्ये ठेवू नका. काय होतं की कुठल्याही देवतांपाशी आपण का बरं जातो, काहीतरी गोष्टी आपल्याला पाहिजे असेल तेव्हा जातो, हम्म. राईट. पण तुम्ही बेडरूम मध्ये ठेवून काय म्हणजे काय मागणार आहे ठेवून तुम्ही, येतोय. राईट, अचीव काय करणार. आणि आपल्या शास्त्रामध्ये प्रॉपर देवघर सांगितलंय की ह्या दिशेमध्ये देवघर ठेवा, जसं ईशान्येमध्ये, पूर्वेमध्ये, उत्तरेमध्ये इथं देवघर ठेवू शकता. ओके. मग देवघरामध्ये तुमचे देव राहू दे, तुमची भक्ती तिथं असू दे, तुमचा जो श्रद्धा आहे ना, तर श्रद्धास्थान आहे आपल्या इथं, आपल्याला पूजा करण्यासाठी एक स्पेसिफिक स्थान आहे, तर त्या ठिकाणी जर देवतांचे फोटो असेल तर डेफिनेटली चांगलं आहे. तरी पण त्याच्या व्यतिरिक्त आपण जसं म्हणतो की अष्टलक्ष्मी आहे, 8 दिशांना वेगवेगळ्या लक्ष्मी आहेत, सगळ्या दिशांमधनं पैसा येऊ शकतो, सगळ्या दिशांमधून पैसा सगळ्या येऊ शकतो. दिशांमधनं पैसा, म्हणजे तो नैऋत्य असू दे, दक्षिण असू दे, आग्नेय असू दे, पूर्व असू दे. मग तो बघायचा कसा, तुमच्या कुंडलीवरून, तुमच्या कुंडलीमधून कुठून पैसा येतो बरं. हे महत्वाचं आहे. त्या दिशेप्रमाणे जर तुम्ही फोटो ठेवताय, देवतांचे फोटो ठेवताय, तर डेफिनेटली पैसा येणार आहे. मला असं वाटतं की तुम्ही पहिले असे वास्तुतज्ञ आहे की जे असं बोलताय की सगळ्या दिशांमधून पैसा येऊ शकतो, कोणतीच दिशा वाईट नाहीये. 200% राईट. कुठलीच दिशा वाईट नाही. तुमची कुंडली बघा, तुमच्या कुंडलीसाठी कोणती दिशा तुम्हाला पैसा देऊ शकते ते बघा, तिथं जी वस्तू गरजेची आहे ती लावा, सॉर्टेड आहे. पैसा घ्या, जास्त पैसा खर्च करायची गरज नाही, काही नाही, नॉर्मल सगळ्या गोष्टी होणार. घरातल्या घरात होऊ शकतं. बरं. आणि घरातल्या गोष्टी बघा, कसं आहे माहितीये का, अगोदर खूप चांगले ऍस्ट्रॉलॉजर जे होते ना, म्हणजे मी पर्सनली ज्यावेळी ऍस्ट्रॉलॉजरला भेटत होतो, तर त्यावेळी कसं होतं की ते लोक सांगायचे, पत्रिका बघून सांगायचे, अरे तुझ्या घराच्या मागे विहीर आहे का, तुझ्या घराच्या पूर्व दिशेमध्ये मंदिर आहे का. हे कसं काय कळायचं त्यांना पत्रिका बघून, कारण पत्रिकेमध्ये काही प्लॅनेट्स असे पडले असायचे, ठीक आहे, किंवा जन्मतारखेवरही बऱ्याच वेळा सांगता ही गोष्ट. मग जर तुम्ही त्या पत्रिकेप्रमाणे जर अलाइंड झाला, तुमची वास्तू जर अलाइंड झाली, तर डेफिनेटली पैसा येतो. आता बरेच लोक म्हणतात दक्षिणेमधनं पैसा, दक्षिण दिशा ही चांगली नाही. कितीतरी लोक मी असं दाखवतो की दक्षिण दिशेत त्यांचं वास्तूची ओपनिंग आहे किंवा शॉपची ओपनिंग आहे, डेफिनेटली ते ग्रो केलेले आहेत. दक्षिण दिशेच्या ओपनिंगला पश्चिमेमधनं केलेले आहेत, पूर्वेमधनं केलेले आहेत. अशी कोणती दिशा नाही आहे जिथून ओपनिंग झाले आणि तिथनं पैसा आलेला नाही. बरोबर आहे. बरं, असे कितीतरी लोक मी दाखवू शकतो ज्यांचं ईशान्येमध्ये प्रॉपर वास्तूप्रमाणे ईशान्यमधनं ओपनिंग आहे, पण स्टील ते स्ट्रगल करतात. इथं काय चुकतंय मग? जी पत्रिका आहे, पत्रिका बरोबर अलाइंड नाहीये. बऱ्याच वेळा आपण म्हणतो ईशान्येला देवघर पाहिजे, ठीक आहे, ओके, ऍग्री करतो, पण तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह वीक असेल किंवा तो पूर्ण बॉक्समध्ये, म्हणजे पत्रिकेमध्ये 8व्या भावात आणि 12व्या भावात जर गुरु असेल आणि ईशान्येला देवघर केला असेल, तर 100% तो व्यक्ती स्ट्रगलच करणार आहे. ओ, इतकं डीप आहे. हा, आणि लोकांना काय वाटतं की अरे छोटे छोटे रील्स बघतो आपण आणि रील्स वरनं वाटतं अच्छा ईशान्येला देवघर पाहिजे. बरं, ईशान्येला देवघर करतात, त्याच्या खाली लाल कलरचा कपडा टाकतात, मग ते आहे अगेन फायर एलिमेंट. बरोबर आहे. ईशान्य म्हणजे जलतत्व, त्याच्यामध्ये आला अग्नितत्व, ठीक आहे, हे कॉन्ट्राडिक्टर होत पूर्ण. सर, आपण जर बघितलं तर उगवता सूर्याची एक पेंटिंग लोक घरात लावतात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कोणत्या दिशेला असावी की नसावी तर का? सूर्यदेवता जे आहे म्हणजे आदित्य, पूर्वेमधनं सूर्याचं आपण किरण सकाळी आपल्या शरीरावरती पडायला पाहिजे. ह्याच्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलंय की पूर्व, ईशान्य ह्या ठिकाणी डोअर मोठे पाहिजे, विंडोज मोठे पाहिजे, जेणेकरून तुमचे आरोग्य चांगलं राहील. पूर्व दिशेला जर सूर्याची प्रतिमा लावली तर डेफिनेटली तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतो, ठीक आहे. बट अगेन, आता समजा तुमच्या घरामध्ये 5 लोक राहत आहेत, 5 लोकांमध्ये समजा एखाद्याचा सूर्य अगेन 8व्या स्थानात किंवा 12व्या स्थानात आहे, तर तिथं जर सूर्याची पेंटिंग लावली असेल तर त्याच्या हेल्थमध्ये प्रॉब्लेम येणार आहे. हो का? 200% येणार आहे. हो. मग काय करायला पाहिजे, तर अशा ठिकाणी काय करा की आदित्य हृदयम स्तोत्र जो आहे, तर तो रेग्युलरली जर पठण केला त्याला, तर त्याचे व्हायब्रेशन न्यूट्रल व्हायला चालू होतील.
ओके. आणि त्याचं डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल. आदित्य हृदयम स्तोत्र सर थोडं लॉंग होऊन जातं वाचायला आणि थोडंसं हे पण येते म्हणजे संस्कृत मध्ये आहे पूर्ण. ऐकलं तर चालेल. ऐकलं तरी चालतंय. बऱ्याच वेळा बघा आता हे हे काम कसं करतं, प्रत्येक जे स्तोत्र आहे, मंत्र आहे, त्याचे एक व्हायब्रेशन्स आहेत. बरोबर. जसं गायत्री मंत्राचे व्हायब्रेशन आहेत, तारक मंत्राचे एक व्हायब्रेशन आहेत, विष्णू सहस्त्रनामचे एक व्हायब्रेशन आहेत. आज समजा आपण गणपतीला जेव्हा जातो, तर जेव्हा ढोल वाजतो, ज्याला आपण नाशिक ढोल वगैरे म्हणतो, तर आपले हातपाय आपोआप हालायला चालू होतात. बरोबर बरोबर. राईट. कसं काय? कारण ते व्हायब्रेशन आहे ना, तुम्हाला उत्तेजित करतात ते कार्य करण्यासाठी. सेम ह्या व्हायब्रेशन बरोबर जेव्हा तुम्ही ट्यून होता, ह्या मंत्रांबरोबर जेव्हा तुम्ही ट्यून होता, तुमची बॉडी ऑटोमॅटिकली रिॲक्ट करायला चालू होते. म्हणून अजून एक गोष्ट आहे ना, जे मराठी मीडियम मध्ये पोरं शिकले, ज्यांनी क ख ग बाराखडी ज्यांनी ओढून ओढून म्हणलेली आहे, ते लोक आजारी कमी पडतात. हा. आणि आत्ता बघा तुम्ही जेवढे पण इंग्लिश मिडियम मधले पोरं आहेत, कारण त्याच्यामध्ये तो उच्चारण होत नाही. प्रत्येक शब्द आहे ना, हा मंत्र आहे. मंत्र आहे. प्रत्येक शब्द म्हणतोय, बरोबर. कोणताही एक शब्द तो मंत्र आहे. जर तुम्ही कंटिन्यू चॅन्टिंग जर करत असेल तर तो व्हायब्रेशन तयार करणार आहे. ओके. आणि तो पर्टिक्युलर गोष्टीला जाऊन ट्रिगर होणार आहे. म्हणून आपल्यामध्ये वेगवेगळे मंत्र स्तोत्र, जर पैशासाठी सांगितलं तर कडकधारा स्तोत्र सांगितलेलं. कडकधारा स्तोत्र. बऱ्याच लोकांना कर्ज होत असेल तर मंगळ ऋणमोचक स्तोत्र आहे, नरसिंह ऋणमोचक स्तोत्र आहे. तर हे सांगण्याचं कारण काय, जेव्हा ह्या स्तोत्र तुम्ही म्हणतात तर तसे व्हायब्रेशन्स तयार होतात आणि तशी क्रिएटिव्हिटी यायला चालू होते आणि तसे डोअर ओपन व्हायला चालू होतात. खूप सुंदर सर. खूप म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीचं एकदम लॉजिकल रिझन सांगताय. म्हणजे व्हॉट्सअपच्या डीपी पासून इंस्टाग्राम पासून आपण आता सूर्यापर्यंत आलो. राईट. खूप छान तुम्ही माहिती दिली. मोर असतो, पिकॉक आपण ज्याला म्हणतो, मोर खूप आवडता पक्षी आहे. माझाही आवडता आहे आणि लहान मुलांचा तर भरपूर मुलांचा आवडतीचा पक्षी असतो. मोरपंख पण असतं. बरं. मोराची पेंटिंग घरामध्ये ठेवली पाहिजे का? काय इंडिकेट करतो मोर? ओके. मोराची पेंटिंग, फक्त पेंटिंग म्हणतो मी. जेव्हा आपण एखादा पेंटिंग आपण ठेवतो ना, तर तो आपल्याला प्रसन्न करणारा पाहिजे. जर मोराला बघून जर तुम्हाला प्रसन्नता येत असेल तर डेफिनेटली ती पेंटिंग ठेवायला पाहिजे. कुठल्याही दिशेला चालेल. कुठल्याही दिशेला ठेवा. स्पेशली जर उत्तर दिशेमध्ये ठेवत असेल, जर जो पिसारा जर फुललेला असेल, उत्तर दिशेमध्ये जर ठेवत असेल, कारण तो बेसिकली ग्रीन मध्ये थोडासा टिंट येतो. ठीक आहे, तर उत्तर दिशा बेस्ट आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, तर ते ठेवू शकता. आणि त्याचप्रमाणे नैऋत्यमध्ये ठेवायचं का, तर नैऋत्यमध्ये नाही ठेवायचं. ओके. नैऋत्यला नको. ठीक आहे, तर उत्तरेमध्ये ठेवलं तर बेस्ट आहे. नैऋत्य ही पृथ्वी तत्वाची, तिथं ग्रीन कलरच्या गोष्टी आल्यात तर ते डॅमेज करणार तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट की बरेच लोक पीस, मोराचा पीस ठेवतात. आता तुम्ही मोर पीस मी त्याच्यावर येणारच होतो, पण तुम्ही सांगा. तर जेव्हा मोर पीस ठेवतात ना सर, कुठल्या पण पक्षाचा, प्राण्याचा एखादा अंग तुमच्या घरामध्ये नसायला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. कारण कुठलेच सेल्स जे आहेत ते डेड सेल्स नको आहेत तुमच्या घरात. आणि जर तुम्ही मोरपीस, बऱ्याच वेळा आपण बघतो की अरे बऱ्याच ठिकाणी मी मंदिरामध्ये वगैरे बघितलेलं आहे की बऱ्याच आता जसं दर्गामध्ये वगैरे जातो तर ते मोरपीसने वगैरे आपल्याला ब्लेसिंग्स वगैरे देतात. मंदिराची एनर्जी आपल्या घरात नाही आहे. घर आपण कसं प्रापंचिक गोष्टीसाठी करतो, त्या एनर्जीज वेगळ्या आहेत. तर त्याच्याबरोबर आपण कम्पेअर नाही करू शकत. आपला संसार सुखी राहण्यासाठी आपण गोष्टी करतोय, तर डेफिनेटली मोराची पेंटिंग लावा तर लावा, काय प्रॉब्लेम आहे. मोर पीस ठेवायचं तर माझा पर्सनल ओपिनियन असा असू शकतो की तो नाही असायला पाहिजे, नको असायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये डेड सेल्स असतात आणि इट अफेक्ट्स युअर, म्हणजे जे काय 100% सगळ्या गोष्टी. अजून एक लॉजिकली असंही विचार करू सर, बऱ्याच वेळा आता मी बघितलंय की आता मंदिर, कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये ते मोरपीस वगैरे अर्पण करायचे. आता त्या ठिकाणी पण बोर्ड लावलेले आहेत की मोरपीस वगैरे आणू नका. का बरं, कुठं ना कुठं प्राण्यांचा जीव धोक्यात आहे त्याच्यासाठी. एक्झॅक्टली सर, बरोबर आहे. तर हे प्रॅक्टिकली आपल्याला ही पटायला पाहिजे. आणि जर आपण अध्यात्माच्या मार्गावर आहे तर काय गोष्ट खरी चांगली आणि काय नाही हे आपल्याला कळायला समजलं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपलं पूर्ण म्हणजे महाराष्ट्रच काय तर पूर्ण भारताचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. आपण ज्यांना सगळ्यात जास्त मानतो तर ते महाराज आहेत. तर त्यांचं पेंटिंग, म्हणजे मी तुम्हाला असा प्रश्न नाही विचारणार की ते घरात लावावं की नाही लावावं, मी असं विचारेल की ते घरात कुठे लावावं की त्यांचे गुण आमच्या अंगात येतील. छत्रपतीचं पेंटिंग तर मला असं वाटतं भारतामध्ये सगळ्या लोकांनी लावायला पाहिजे. ठीक आहे. आणि का लावायला पाहिजे ह्याचं कारण द्यायची काही गरजच नाही. ठीक आहे.
कुठं कुठं लावायला पाहिजे तेही सांगतो. जर एखाद्या माणसाचं करेज खूप कमी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डेअरिंग नाही आहे, एन्झायटी खूप जास्त होते, तर अशा व्यक्तीने दक्षिण दिशेमध्ये लावावं पाहिजे. दक्षिणे. कारण एक शूरवीरची प्रतिमा आहे तिथं त्यांना बघितलं की आपल्याला आपला अंगातला रक्त जो आहे तो सळसळ. ऑटोमॅटिक सळसळतो. बरोबर. ठीक आहे. तर दक्षिण दिशेमध्ये जर आपण लावला तर तुमचं ब्रँडिंग, तुम्हाला स्ट्रॅटर्जीज कशा वापरायला पाहिजे हे ऑटोमॅटिकली तयार व्हायला चालू होतात. सुरुवात. कारण ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट कंटिन्यू समोर बघता ना, तर त्यांचे ब्लेसिंग्स इनडायरेक्टली तुम्ही घेताय. बरोबर आहे सर. ठीक आहे. आणि छत्रपतींची ब्लेसिंग्स 100% असायला पाहिजे. ओके. आता मी एक रिसेंटली एक हॉटेल आहे, तर त्या हॉटेलमध्ये मी बघितलं की हॉटेलचं नाव नाही घेत, पण हॉटेलच्या एंट्रीमध्येच छत्रपती महाराजांचं जेवतानाची एक मूर्ती आहे खूप. बरं. ओके. ठीक आहे. आता ही कुठं असायला पाहिजे, तर ही तुम्ही किचनमध्ये लावू शकता. ओ. ओके. राईट. जिथं तुमचं डायनिंग आहे तर तिथं ते ठेवू शकता. आणि मला ती कॉन्सेप्ट एवढी आवडली ना की मग मी त्याच्यावरती बोलायला चालू केलं. त्याच्यानंतर जर समजा राज्याभिषेकचा जो फोटो आहे तर तो ठेवायचा आहे तुम्हाला. बरेच वेळा लोक पॉलिटिक्स मध्ये कनेक्शनामध्ये असतात, तर अशा लोकांनी पूर्व दिशेमध्ये तो फोटो जो आहे तो फोटो फ्रेम करावा जो राज्याभिषेकचा आहे. ज्यांना पॉलिटिकली थोडं किंवा वाईज ग्रो करायचं, पॉलिटिकल ग्रो करायचं आहे, ज्यांना सोशली ग्रो करायचं आहे, ज्यांना असं वाटतं की लोक माझ्याबरोबर जास्त कनेक्ट व्हायला पाहिजे, तर त्याने पूर्व दिशेमध्ये तो फोटो लावायला पाहिजे. आणि बिझनेसला पण कामात येईल सर. 100%. हा बिझनेसला पण खूप चांगलं काम. बिझनेसवाल्यांनी तर दोन्ही लावायला पाहिजे, एक दक्षिण दिशेमधलं पण आणि पूर्व दिशेमध्ये पण. जबरदस्त. आणि त्याच्याने 100% त्यांची ग्रोथच होणार आहे. आणि एखादा किल्ला असेल तर त्या किल्ल्याचा जर तुम्हाला फोटो लावायचाच आहे तर तो नैऋत्यमध्ये लावा. नैऋत्यला. हा, कारण ती भक्कम आहे दिशा, तर त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता. पुण्यामध्ये स्वामी समर्थांचे खूप भक्त आहे. Yes. मी बघितलं की ज्या पद्धतीने लोक त्यांची भक्ती करतात ती खूप वेगळ्या लेवलला केली जाते. तुम्हाला काय वाटतं, स्वामी समर्थांचा फोटो घरात असावा की नसावा? जसं स्वामींचा विषय येतो ना, तर खूप लोक भावनिक कनेक्शन आहे त्यांचं, त्यांची श्रद्धा आहे, भक्ती आहे. आणि जिथं तुमची भक्ती आहे एखाद्या व्यक्तीवरती, म्हणजे श्रद्धा तेवढी आहे, तर डेफिनेटली तो फोटो लावायला पाहिजे. ठीक आहे. तर स्वामींचा फोटो लावायला कुठं पाहिजे, तर एकतर तुम्ही पूर्व दिशेमध्ये लावू शकता, पूर्वेला. ठीक आहे, ईशान्येमध्ये लावू शकता आणि पश्चिम दिशेमध्ये लावू शकता. ओके. नैऋत्येमध्ये स्वामींचा फोटो नाही लावायचा. नैऋत्य दिशेला स्वामींचा फोटो नको नाही, पाहिजे. नैऋत्य म्हणजे कुठली दिशा? दक्षिण आणि पश्चिमेच्या मधली दिशा. ओके. आणि बेडरूम मध्ये अजिबात नाही लावायचा. स्वामी समर्थांचा फोटो बेडरूम मध्ये मुळीच अजिबात नाही, मुळीच नाही. पूर्व दिशेमध्ये जर तुम्ही स्वामींचा फोटो लावताय तर त्यावेळी काय तुमचे विजन्स क्लिअर होतील, मला एक्झॅक्टली काय करायचं आहे. बरोबर आहे सर. आणि जर समजा पश्चिम मध्ये तुम्ही लावताय तर त्यावेळी काय होतं की कंटिन्यू स्वामींची ब्लेसिंग तुमच्या ग्रोथसाठी राहील. डिपेंड करतं की तुम्ही कुठला फोटो लावताय. आणि ईशान्येमध्ये लावला तर अगेन तुमची हिलिंग पॉवर वगैरे वाढणार आहे, स्वामींचे ब्लेसिंग्स वाढणार आहेत. बऱ्याच वेळा लोक पादुका पूजतात, तर पादुका तुम्ही ईशान्येमध्ये ठेवू शकता आणि पश्चिमेमध्येही ठेवू शकता. जर तुमच्या कुंडलीमध्ये जर गुरुग्रह, जसं मगाशी मी सांगितलं की जर तो वीक असेल, 8th हाऊस आणि 12th हाऊस मध्ये असेल, तर त्यावेळी मात्र ईशान्येचा फोटो टाळा, तो पश्चिमेमध्ये ठेवा. ओके. ब्लेसिंग्स तुम्हाला पाहिजे ना, तर तो पश्चिमेमध्ये ठेवा, तर डेफिनेटली ते काम करणार आहे. राईट. सर, आरसा म्हणतो आपण, मिरर. जर आरसा आपल्या घराच्या कोणत्या दिशेला हवा, म्हणजे बेडरूम मध्ये हवा की नको, आणि पाहिजे तर असं ऐकलंय मी की आपल्या बेडच्या समोर नको, किंवा तुम्ही उठल्यावर डायरेक्ट आरशात बघणं चुकीचं आहे, काही काम करताय आरशात बघणं चुकीचं आहे. तर तुमचं मत काय आहे, आरसा हा घरात कुठे असावा आणि तो कसं चांगले परिणाम देऊ शकतो आपल्याला कोणत्या सिच्युएशन, म्हणजे कोणत्या जागेवर असला तर? मिररवरती मी ज्यावेळी व्हिजिटला जातो तर बऱ्याच लोक बघतो मी टॉयलेटवरती मोठे मोठे मिरर्स लावलेले असतात, किंवा कुठंही पिलरवरती मोठे मिरर आहेत. तर ऍक्च्युली मिरर ही कॉन्सेप्ट काय थोडं सांगतो मी. म्हणजे एकतर ते जलतत्वाचे आहे, मिरर जे आहे ते जलतत्व आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन येतो, तुमचा रिफ्लेक्शन, कुठल्याही गोष्टीचा रिफ्लेक्शन जेव्हा येतो तो आहे राहू. हातात चंद्र आणि राहूचा कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे नैऋत्य कोपऱ्यामध्ये, म्हणजे नैऋत्यामध्ये बऱ्याच लोकांचा बेडरूम असतो, तर त्या ठिकाणी मिरर नको आहेत. नैऋत्यामध्ये मिरर नको आहे. कारण सर? हा, सांगतो. कारण ही तर जलतत्व आला ना, पृथ्वी तत्वामध्ये जेव्हा पण जलतत्व येतो त्यावेळी तो डॅमेज करणार, तुमची स्टेबिलिटी हलवणार. दुसरी गोष्ट म्हणजे
कोणतेही मिरर तुम्ही लावताय ना बेडरूम, जर तुम्हाला नैऋत्यातच बनवायचे समजा, तर तो मिरर असा बनवा की जो डोअर ओपन केल्यावर मिरर दिसायला पाहिजे, क्लोज केल्यावरती मिरर नाही दिसायला पाहिजे. ओके. म्हणजे तो कवर्ड पाहिजे. कवर्ड हवा. ठीक आहे. बऱ्याच वेळा तुम्ही जिथं बेड असतो त्या बेडमध्ये रिफ्लेक्शन येतो. समोर मिरर लावलेला असेल तर त्यावेळी काय तो बॉडी पेन होते. का? कारण वॉटरला उडते कंटिन्युअसली, आणि त्यामुळे तुमची बॉडी पेन होते आणि तुमची झोप कंप्लीट नाही होणार. नेहमी अशी एखादी भीती राहणार आहे की बाबा माझ्या अंगावरती कोणतं बसलंय, किंवा मग माझ्याबरोबर काहीतरी होत आहे, किंवा धडधड होते, कसं तरी होत आहे. हे जे होत आहे ना, तर ज्यावेळी मिररचं रिफ्लेक्शन जास्त असेल, किंवा तुम्ही घराच्या खाली पाण्याची टाकी बनवली आणि त्याच्यावरती झोपत असेल, तर ह्या गोष्टी 100% होतात. मग मिररचा यूज कसा करायचा? तर मिरर तुम्ही शक्यतो जमत असेल तर पूर्व दिशेमध्ये मिरर लावा. पूर्वेला लावायचं. पूर्वेला लावा. म्हणजे सर पूर्व समजा आता आपण एक जर एक्झाम्पल म्हणून पकडलं तर आपली ही पूर्व येते, तर या साईडला मी चिपकवू शकतो. Yes. ठीक आहे. ओके. Okay. ठीक आहे सर. आणि ट्राय करा की एक्सटर्नल वॉलवरती नकोय, म्हणजे बाहेरच्या भिंतींवरती नकोय, घराच्या आतल्या भिंतींवरती मिरर पाहिजे. ओके. Yes. एवढे 2 नियम जरी पाळले तरी ठीक आहे. सर मग आता बेडरूम आहे, समजा आपण बेडरूम आहे, तर बेडरूम मध्ये गेले, आता आपण काय करतो वास्तूमध्ये आपण ब्रह्मस्थान बघतो आणि बरं. तिथून मग पूर्व दिशा बरोबर. दिशा हा, check करतो. समजा बेडरूमच्या पूर्वेला हा बरोबर. तसं ना. प्रत्येक रूम मध्ये गेलात ना, त्याच्यामध्ये बघायचं पूर्व दिशा कुठे ते. एक्झॅक्टली. That's it. एकदम सिम्पल. परफेक्ट. आहे ना? आणि त्यातल्या त्यात तुम्हाला नैऋत्यामध्ये करू नका, करायचं असेल तर कवर्ड वाला करा. कवर्ड करा. ठीक आहे. दॅट्स इट. आणि खूप सारे लोक जे मिरर साठी वगैरे करतात ना, सॉरी टॉयलेट साठी वगैरे खूप मोठे मोठे मिरर करतात ना, तर ते त्यांचा राहू खराब करतात, कारण टॉयलेटलाच मिरर लावतात. तर ते गडबड आहे, कारण Exactly. टॉयलेट इटसेल्फ राहू आहे. राहू आहे. बरोबर. मग तिथं राहूमध्ये राहू वाढवू नका. बरोबर आहे सर. आणि तिथे गडबड येतात. एक जस्ट डोक्यात आलं सर, की लोक आहे ना घरामध्ये चप्पल घालतात आजकाल, किंवा ऑफिसमध्ये पण चप्पल घालतात, तर तुम्हाला काय वाटतं त्याचा काय परिणाम होतो? आता थोड्या वेळापूर्वीच आपण पेंटिंग्स बद्दल बोलत होतो. हो. जसं स्वामींची पेंटिंग आहे, राधाकृष्णाची पेंटिंग आहे, वेगवेगळ्या देवतांबद्दल बोलत होतो. आता तुम्हीच मला सांगा की हे चप्पल घालणं खरंच योग्य आहे का? नाही. ऑब्व्हियसली नाही आहे. मंदिरात आपण चप्पल घालून थोडी जातो. नाही जात. आणि मग तुमचं जर तुमच्या घरामध्ये जर देव आहे तर तुमचं घर पण एक मंदिर झालं. 100%. तुमचं घर एक मंदिर आहे, त्याला मंदिरासारखं ठेवा. कसं ठेवा तर ते तुम्हाला मी सांगेलच. आता याच्या मागचं अजून एक कारण सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळा काय होतं की लोक चप्पल घालतात. आपले जेवढे पण पूर्वज आहेत ना, अनवाणी पायाने मंदिराला जायचे. गाव मंदिर असेल किंवा गावाच्या बाहेर जेव्हा ग्रामदेवता असते, बऱ्याच लोकांची इष्टदेवता असते, जेव्हा तुम्ही अनवाणी पायाने चालता ना, तर तुमच्या बॉडीमधली जी एक्सेस एनर्जी आहे ना, त्याची ग्राउंडिंग होते. ओके. आणि आता मेडिकल सायन्स काय सांगतंय की बाबा तुम्ही अनवाणी पायाने चाला, जेणेकरून तुमची जी बॉडी ना ती न्यूट्रल होईल. बरोबर. त्याची एनर्जी ग्राउंडिंग होईल. मग हे ग्राउंडिंग होणं हे अगोदर पण सांगितलं आपल्याला, पण आपण ते करत नाही. आता आपण घरात पण चप्पल घालतोय. करेक्ट. माझं असं मत आहे की प्रत्येक व्यक्तीला, ज्याला पण हेल्थ इश्यूज आहेत, त्यांनी ऍटलिस्ट 30 मिनिट कवळ्या उन्हामध्ये अनवाणी पायाने चालायला पाहिजे. जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी मग नॉर्मल आजार असला तर बोलले सर, कुठलेही आजार आजार. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 to 60% रिलीफ विदिन अ मंथ मध्ये भेटेल. बरोबर आहे. कारण मी स्वतः आता एक 8 दिवसापूर्वी माझ्या सोसायटीच्या लॉनमध्ये विदाऊट चप्पल वगैरे चाललो. मला इतकं भारी वाटलं, कारण आपल्याला एक वेळ मिळत नाही, किंवा वेळ मिळाला तरी आपण काय की बसून राहतो तिथं लॉनमध्ये जो. बट ते जे मी वॉक केलं ना, त्याच्याने जे आपण म्हणतो की ब्लड सर्क्युलेशन किंवा समथिंग, आणि प्रसन्न वाटलं. राईट. तुमच्या एनर्जीची ग्राउंडिंग होते. आणि मला सांगा, आपण इलेक्ट्रिसिटी करतो, त्याच्यामधली एक वायर आपण ग्राउंड मध्ये सोडतो, त्याला अर्थिंग म्हणून. अर्थिंग म्हणतो आपण. आपल्या बॉडीचं अर्थिंगचं काय करतच नाही आपण, आणि करत पण चप्पल घालतोय. राईट. मग हे नाही आध्यात्मिक दृष्ट्या व्यवस्थित आहे, नाही तुमच्या शरीराच्या दृष्टी. बरोबर. आणि पहिली गोष्ट म्हणजे घरात तर चप्पल नाही घालायला पाहिजे. आपण बघायचो आधी की गावामध्ये जेव्हा आपण एखाद्या घरात जायचो तर ते पाय धुवायचे आणि मगच घरामध्ये जायचे. असं हाफसा वगैरे असायचे, किंवा बाहेर बादली आणून द्यायचे, पाय धुतल्यानंतर घरात. आता ते का नाही होत, किंवा त्याचं काय महत्व होतं? ह्याच्यामध्ये थोडंसं आहे ना, एनर्जीचा इम्पॅक्ट येतो बऱ्याच वेळा.
पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पण एखादी व्यक्ती घरामध्ये येते उंबरठा असायचे. बरं आता उंबरठा हा विषयच नाहीये. नाहीये. बऱ्याच ठिकाणी त्रिकूट असतो, चौकट हा नाहीच. हो. ठीक आहे, तर एक लाकडी उंबरठा नेहमी असायला पाहिजे फर्स्ट थिंग, जेणेकरून तुमची एनर्जी फिल्टर होईल. त्याच्या अगोदर एक पद्धत होती की कोणीही आलं तर त्याला पाय धुवून घरामध्ये यायचे. तर पाय जेव्हा धुता ना तुम्ही, जर तुम्हाला लागून जेवढ्या एनर्जी झाल्या असतात ना, तर तिथं फ्लश होतात, ओके. ते घरामध्ये नाही. ठीक आहे, म्हणून बऱ्याच, जर मी दक्षिणेमध्ये म्हणजे साऊथ मध्ये जर गेलात तर बऱ्याच मंदिराच्या बाहेर अगोदर तुम्हाला पाय धुवून मग आतमध्ये यायची सुविधा आहे. बरोबर आहे, बरोबर. ठीक आहे, जेणेकरून तुमचे जे हे एनर्जीज आहेत ना, हे पोर्टल्स आहेत सर. तुमचा हात झाला, पाय झाला, किंवा फोरहेड झाला, किंवा तुमचा क्राऊन चक्र झाला, तर बरेच लोक बघा हात धुतात, पाय धुतात, चूळ वरतात, फोरहेडला थोडंसं पाणी लावतात, क्राऊन चक्राला थोडंसं पाणी लावतात. बरोबर आहे. तुमचं फिल्ट्रेशन व्हायला चालू होतं, ज्या एनर्जी आहेत ना त्या क्लीन व्हायला चालू होतं. म्हणून आता पण बऱ्याच गावांकडे जर गेलात ना तुम्ही, तर तिथे ही पद्धत आहे की अगोदर पाय वगैरे धुवा आणि मग त्यांना तुम्हाला टॉवेल वगैरे दिलं जातं, मग तुम्ही हात वगैरे पुसता आणि मग घरामध्ये येता. तर ही पद्धत खूप चांगली आहे आणि आताही लोकांनी ही करायला पाहिजे. आजकाल काय फ्लॅटमध्ये राहतात, त्यामुळे थोडंसं इम्पॉसिबल होऊन जातं कधी कधी. राईट. मेजरली ह्याचा एनर्जीचा इम्पॅक्ट तुमच्या घरामध्ये होऊ नये, तर ह्याच्यासाठी ती प्रथा आहे, तर ते कंटिन्युअस चालू ठेवा. एलिफंट आपण म्हणतो, हत्तीचं पेंटिंग घरात असलं पाहिजे की नको, किंवा असलं तर कोणत्या दिशेला? हत्ती काय इंडिकेट करतो? ओके, हत्ती बेसिकली राहूला रिप्रेझेंट करतो. म्हणजे असं म्हणता येईल, समजा तुम्हाला खूप जास्त थॉट प्रोसेस मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा खूप जास्त वेगवेगळे विचार येत आहेत, तर अशा लोकांनी हत्ती लावू नये, तर नाही लावायला पाहिजे. आणि हत्ती जर ठेवायचाच असेल तर नैऋत्य दिशेमध्ये ठेवू शकता. ज्या लोकांना पॉलिटिकल ग्रो करायचंय, तर ते लोक हत्ती आणि सिंह ह्या दोनचे फोटो एंट्रन्सला ठेवू शकता. हत्ती आणि सिंह. किंवा ते स्टॅच्यूही ठेवतात. बरेच चांगले जे पॉलिटिकल लोक आहेत ना, त्यांच्या घराच्या बाहेर बघा, तुम्हाला आयदर हत्ती भेटेल किंवा सिंह भेटेल. बरोबर आहे. हो. कारण त्याला रिप्रेझेंट करतो. हत्ती काय कामनेस आहे, काम आहे, तो डिसिजन मोठे घेऊ शकतो. आणि सिंह अग्रेशन आहे, तो राजा आहे. ठीक आहे, तर दोन्ही गोष्टी प्रत्येक प्रोफेशन वाईज तुम्ही त्याला युज करू शकता. करेक्ट. तुम्हाला तुमच्या ब्रँडिंग मध्ये विकनेस येत असेल तर डेफिनेटली दक्षिण दिशेमध्ये सिंहाचा फोटो ठेवा. ओके. दक्षिण दिशेमध्ये ब्रँडिंग मध्ये जर कमी वाटत असेल आपल्याला, तर दक्षिण दिशेला सिंह ठेवू शकतो आपण. ठेवू शकतो. ओके. त्याचप्रमाणे तुम्हाला असं वाटत असेल की अरे माझं कोणी ऐकतच नाही, माझा स्टाफच माझा ऐकत नाही, तर त्यावेळी पूर्व दिशेमध्ये सिंहाचा फोटो किंवा सिंहाचा स्टॅच्यू ठेवा. ओके. तर डेफिनेटली ती गोष्ट तुमच्यासाठी काम करणार. जर तुम्ही समजा ऑफिस टेबल असेल तर त्या टेबलवरतीही ठेवू शकता सिंहाचा एखादा स्टॅच्यू, आणि मग तो आयदर लाकडामध्ये असेल, पितळ्यामध्ये असेल तरी चालेल. सर, हे उंट ठेवलंय आपण बघा, मागे दिसत असतील तुम्हाला. मी आल्याच बघितलं, खूप सारे उंट आहेत. उंट आहे, हे काय इंडिकेट करतं? उंट शनीला रिप्रेझेंट करतो. ओके. ठीक आहे, जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी चांगला असेल, म्हणजे शनी सेकंड हाऊस मध्ये असेल, पैसा देणारा असेल, तर डेफिनेटली उंटाचे फोटो तुम्ही ठेवू शकता, उंटाचे स्टॅच्यूज ठेवू शकता. आणि जर ह्याला पश्चिम दिशेमध्ये ठेवलात तर ते आणखीन जास्त ग्रो करणार. ओके. कारण पश्चिम दिशा ही शनीची, तर ते कंटिन्युअसली ग्रो करणार. आणि ज्या पद्धतीने हे तुम्ही ठेवलंय ना, त्या पद्धतीने छोट्यापासून मोठा, तर ते ग्रो होणार आहे, ग्रो होत आहे. आणि ही पश्चिम दिशा आहे सर, ही पूर्व दिशा आहे. 100% ती ग्रो होत जाणार. राईट. आणि त्याचप्रमाणे तुमचे फॉलोअर्स वाढणार. त्या पद्धतीने समजा एखादा बिझनेसमॅन आहे, त्याचं प्राइसिंग वाढणार, त्याची क्वालिटी वाढणार. कारण शनी जो आहे ना, तो कर्माचा पण कारक आहे. बरोबर. तो कर्म प्युरिफाय पण करणार आहे. जे लोक नको असतील ना ते तुटत पण जातील, आणि जे लोक पाहिजेत ना ते ऑटोमॅटिक जोडत पण जातील. राईट. आणि उंट काय करतो बेसिकली, त्याला माहितीये तो पेशन्स वाला आहे, एकदम स्टोरेज करतो गोष्टींचा, बॅकअप घेऊन चालतो. पश्चिम दिशेमध्ये जेव्हा पण तुम्ही उंट ठेवणार, तुम्ही बॅकअप प्लॅन घेऊनच चालणार. ओके. एक काहीतरी बॅकअप असतो आपल्याकडे, की असं नाही तर असं. मग ज्या लोकांना बिझनेस मध्ये बॅकअप प्लॅन पाहिजे असेल तर त्या लोकांनी पश्चिम दिशेला उंट ठेवायचं आहे. ठेवायचं. खूप चांगले. पेंटिंगही चालेल. पेंटिंग चालेल किंवा मग हे पितळ्याची मूर्तीही चालेल, पंचधातूमध्ये चालेल, वुडन मध्ये चालेल, काहीच प्रॉब्लेम. कसंही चालेल. राईट. खाली जे आहे ऑल तुम्ही बघताय सर, तर हे काय इंडिकेट करतं तुमच्या मताप्रमाणे? कारण मला ते माझ्या खूप चांगल्या ऍस्ट्रॉलॉजर आहेत, त्यांनी गिफ्ट म्हणून दिलंय. हे ना लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि त्यामुळं असलेलं खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की माझं फायनान्शियल ग्रोथ व्हायला पाहिजे कंटिन्युअसली, तर आग्नेय दिशेमध्ये आणि पश्चिम दिशेमध्ये
जर आपण ओव्हल ठेवलं तर डेफिनेटली त्याची ग्रोथ तुम्हाला भेटेल. आता सर आपण परत पेंटिंग्सकडे येऊ आपल्या. तर पेंटिंगमध्ये फॅमिली फोटोज लोक लावतात घरामध्ये, की असे मोठे पूर्ण फॅमिलीचा फोटो असतो. तर तो हवा की नको? फॅमिली फोटो ठेवायला हरकत नाहीये, ठीक आहे. जर तुमचा हॉल असेल तर हॉलमध्ये पूर्व दिशेमध्ये हम्म. जर ठेवलात तर बेस्ट आहे. आणि तुम्हाला रिलेशन खूप चांगले करायचे असेल तर नैऋत्य कोपऱ्यामध्ये किंवा पश्चिम कोपऱ्यामध्ये हे ठेवू शकता. पश्चिमेमध्ये जेव्हा पण तुम्ही फॅमिली फोटो ठेवताना तर तुमची फॅमिली ग्रो होताना दिसेल, तुम्हाला ओके, वाढताना दिसेल. बरोबर. आणि जर नैऋत्यमध्ये ठेवला तर फॅमिली स्टेबल होताना दिसेल, म्हणजे जास्त वादविवाद वगैरे नाही होणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दक्षिण आणि नैऋत्य ह्या दोघांची मधली दिशामध्ये फॅमिली फोटो नसायला पाहिजे. ओके, कुठं? दक्षिण आणि नैऋत्य Right. ह्याच्यामध्ये. जर ह्याच्यामध्ये ठेवलं तर फॅमिलीमध्ये वादविवाद होण्याचे चान्सेस Chances वाढत जातात. पण पूर्वेमध्ये जर तुम्ही फॅमिली फोटो जर ठेवत असेल तर तुमचं बॉन्डिंग वाढेल. पश्चिमेमध्ये ठेवत असेल तर ग्रो करेल, बरोबर आहे. ठीक आहे. आणि नैऋत्यमध्ये ठेवत असेल तर स्टेबिलिटी वाढेल. राईट. मग तुम्हाला कोणते फोटो ठेवायचे नाही ठेवायचे सगळे सर्वस्वी आपल्यावरती असतात. वैयक्तिक ठेवायचे आहे. नाही, हा. हा. मग त्याच्यामध्ये प्राण्यांचे ठेवायचे. मी तुम्हाला फक्त ऑप्शन सांगतोय कुठं ठेवल्यावरती त्याचे काय रिझल्ट भेटू शकतात. मेलेल्या लोकांचे फोटो जसे आजी आजोबा वगैरे, तर भरपूर वेळेस असं सांगितलं जातं की मेलेल्या लोकांचे फोटो घरात ठेवू नका. तुमचं काय मत आहे सर यावर, की त्याच्या मागे काय रिझन आहे, किंवा ते योग्य सांगतात लोक की ते चुकीचं आहे? बऱ्याच वेळा जेव्हा पितरांचे फोटो, आपण ह्याला पित्र पित्र म्हणतो, ठीक आहे, पितरांची ब्लेसिंग्स तुमच्यावर असणं खूप गरजेचं आहे. पण जर पितरांचे फोटो नैऋत्यमध्ये ठेवलात तर ते ब्लेसिंग्स मध्ये कन्वर्ट होतील. पण हेच पितरांचे फोटो जर तुम्ही ईशान्यमध्ये ठेवत असेल तर तुम्हाला सायनस सारखा आजार होणार, मायग्रेनचा प्रॉब्लेम होणार, स्किन डिजीसेस होऊ शकतात. ओ, ओके. हा. आणि कोणतंही काम पूर्णत्वाला जाणार नाही. कारण तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये ईशान्यमध्ये जी पण गोष्ट ठेवणार ना ती तुमच्या थॉटमध्ये येणार. पुन्हा कंटिन्यू तुम्हाला तुमच्या आजींचे विचार, वडिलांचे विचार, आजोबांचे विचार, म्हणजे जी व्यक्तींचा फोटो तिथं ठेवतायत त्यांच्याशी कनेक्शन इमोशनली तुमचं बनतच जाणार आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही त्याच सर्कलमध्ये राहत जाणार, तिथून बाहेर नाही पडणार. मग तुम्हाला असं वाटत असेल ब्लेसिंग्स पाहिजे, माझा रेकमेंडेशन असं राहतो की तसा ठेवू नये. जर ठेवायचंच असेल तर नैऋत्यामध्ये, आयदर दक्षिण भिंतीवरती किंवा पश्चिम भिंतीवरती, नैऋत्येच्या बेडरूम मध्ये दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवरती ठेवावं. जर नाहीच ठेवायचंय, फक्त तुम्हाला पितृ पंधरवड्यावरती किंवा ज्यावेळी त्यांची पुण्यतिथी आघाडी वय त्यावेळी आता. पाहिजे असेल हा. तर तोपर्यंत एक लाल कलरच्या कापडामध्ये रॅप करायचं आणि एक लाकडी कपाटामध्ये ते काढून ठेवायचं. ओके. आणि फक्त त्यावेळी पूजनाला काढा तुम्ही. ओके. बट मोस्टली म्हणजे शास्त्र असं सांगतं की नको ठेवलं पाहिजे. नाही ठेवलेलं जास्त बेटर आहे, हा, कारण तुम्ही इमोशनली त्यांच्याबरोबर कनेक्टेड आहात. बरोबर आहे. मग तुमची ग्रोथ कधी होणार? जेव्हा तुम्ही त्या फेऱ्यामधनं बाहेर पडणार. आणि सर हार लावला पाहिजे का या फोटोंना? जर तुम्ही पूजा करत असेल, हा. पुण्यतिथी वगैरे असेल तर डेफिनेटली लावा. ओके. बट अदरवाईज माझं असं म्हणणं आहे की ते फोटो रॅप करून तुम्ही ठेवलेलं जास्त बेटर आहे. अदरवाईज डेलीचा डेली हार तुम्हाला चेंज करावा लागणार आहे. आर्टिफिशियल फुलं वापरू नका. आर्टिफिशियल झेंडूचे फुलं वापरले, तो हार एक परमनंट टाकलाय, अजिबात चांगला नाही. तुम्ही तुमचे इव्हन देवता जरी असतील, ठीक आहे, तुम्ही ईशान्य मध्ये देवता बनवलेत, पूर्वेत देवता, आर्टिफिशियली फुलांचा हार वापरूच नका. नाही ना, तुमची भक्ती आहेत ना, 2च फुलं चढवा, काहीच प्रॉब्लेम नाही. तर पण ते फ्रेश फुलं पाहिजे. फ्रेश पाहिजे. राईट. आज मी तुम्हाला कालचं जेवण आज दिलं तर चालणार आहे का? नाही. मग तुम्ही आध्यात्मिक चुका करताय ह्या. बरोबर आहे सर. राईट. म्हणजे तुम्ही एकदा तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे वन टाइम करून ठेवलाय. बऱ्याच लोकांचे तोरण बघतोय, हो हो. ठीक आहे, वन टाइम तोरण, हो. ठीक आहे, ती पण प्लास्टिकची, काही कामाचं नाही ते. अर्थ नाही त्याला. दिवाळीलाच घर का बरं प्रसन्न वाटतं? कारण तुम्ही फुलं आणता, फुलं, झेंडूचे फुलं वगैरे, आंब्याचं तोरण करता, त्यावेळी फ्रेश वाटतं. सर, पैशांची पेंटिंग लावतात लोक घरामध्ये. त्यांना असं वाटतं बाबा पैशांची पेंटिंग लावलं तर आपण करोडपती बनू शकतो का? प्रत्येक वेळी ना लोकांचा हा एक मिसअंडरस्टँडिंग आहे की पैशांचा पेंटिंग लावलं की पैसे माझ्याकडे येतात. पहिली गोष्ट म्हणजे मी ज्यावेळी व्हिजिटला जातो त्यावेळी बघतो की पैशाचा पेंटिंग लावलेलं आहे, बट ते आहे डॉलरमध्ये, अदर करन्सी मध्ये, आणि आपण राहतो इंडियामध्ये, तर ती करन्सी नाहीच आहे. बरोबर बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा हे पण बघितलं जातं, लोकांना काय वाटतं की फक्त पैसा यायला पाहिजे. लोकांना हे नाही कळत की काय केल्यावर पैसा येईल. त्या पैशाचा सोर्स नाही बघत.
म्हणजे मी सर्व्हिस चांगली बेटर केली तर पैसा येईल, प्रोडक्ट चांगला केला तर पैसा येईल. त्याचा जो माध्यम आहे ना ते कधी नाही ठरवत. फक्त पैसा यायला पाहिजे. नाही, कशा थ्रू पैसा यायला पाहिजे, सर्व्हिस मधनं यायला पाहिजे किंवा तुमच्या प्रोडक्ट मधनं यायला पाहिजे. त्या दिशेमध्ये जर तुम्ही त्या वस्तूची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी एखादी गोष्ट ठेवली, त्याच्या रिलेटेड पेंटिंग ठेवली, तर डेफिनेटली तुम्ही ग्रो करणार. ओके, म्हणजे एक एक्झाम्पलला समजा माझा ब्रँड वाढला तर पैसा येणार असेल, बरोबर. तर माझा ब्रँड कसा वाढेल, तर मी अगोदर कुंडली बघेल. कुंडलीमध्ये 10th हाऊस मध्ये मी बघेल कुठला प्लॅनेट आहे, त्याला स्ट्रॉंग करेल. मग त्या दिशेमध्ये जसं आता मी सांगितलं शनी आहे, तर पश्चिम दिशेमध्ये जेव्हा उंटाचा फोटो ठेवतो, उंटाचा स्टॅच्यू ठेवतो, तर ब्रँडिंग पण वाढणार आहे, पेशन्स पण, बॅकअप प्लॅन पण चालणार आहे आणि पैशाचा फ्लो पण वाढणार आहे. परफेक्ट, एक्झॅक्टली. सर, 7 घोड्यांचा फ्रेम खूप जास्त कॉमन आहे ही गोष्ट की 7 हॉर्सेस फ्रेम लोक ठेवतात घरामध्ये. ती कोणत्या दिशेला पाहिजे? घोडा इट सेल्फ एकतर शुक्र आणि मंगळ ह्यांचं कॉम्बिनेशन आहे. ओ, ठीक आहे. आता ज्यावेळी जर 7 हॉर्सेसचं पेंटिंग, बऱ्याच वेळा 7 हॉर्सेसचे पेंटिंग लोक पूर्व दिशेमध्ये ठेवतात, तिथं मंगळ आलेला आहे आणि शुक्रही आलेला आहे. जर त्याच्या कुंडलीमध्ये मंगळ शुक्र चांगला असेल तर डेफिनेटली चांगलं काम करेल. बरोबर. बरं, जर नसेल तर तो हार्मफुल राहणार त्यासाठी. हो का? त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा मी हे पण बघितलं की लाल कलरचे घोडे आहेत तर मग ते दक्षिणेमध्ये ठेवा. ठीक आहे. व्हाईट कलरचे घोडे आहेत तर वायव्येमध्ये पण चालणार आहे, पश्चिमेमध्ये पण चालणार आहे. ठीक आहे. पर्पज काय आहे तुमचा, त्याच्यावरून त्या पेंटिंगची दिशा ठरेल आलं लक्षात. की एक्झॅक्टली तो पेंटिंग कुठं जायला पाहिजे. हो. हा, पण ओव्हरऑल ग्रोथ करायचा असेल तर दक्षिणेमध्ये लाल घोडे ठेवू शकता पेंटिंग स्वरूपामध्ये. ठीक आहे. आणि पूर्वेमध्ये जर तुमचा मंगळ चांगला असेल आणि शुक्र चांगला असेल तर डेफिनेटली पूर्वेमध्ये ठेवू शकतो. महादेवाचे आपण सगळेच भक्त असतो सर, तर महादेवाची पेंटिंग घरात ठेवावी की नको? महादेवांचा जेव्हा विषय येतो तर त्यावेळी खूप इमोशनली कनेक्टेड आहे. कारण माझा जो पूर्ण लहानपण गेलाय तो अशाच सानिध्यामध्ये गेला, जिथे देव मंदिर त्या टाइम मध्ये. आणि मूळतः मी सोलापूरचा असल्यामुळं आमची जी ग्रामदेवता आहे सिद्धेश्वर महाराज, बरोबर, तर त्याची जत्रा होते आता जस्ट मकर संक्रांत. मोठी असते का सर? खूप मोठी जत्रा असते आणि खूप राज्यातले लोक तिथे येतात, हो. भाविक खूप येतात, खूप छान जत्रा. जी शिव फॅमिली आहे म्हणजे ज्याच्यामध्ये गणेश, पार्वती आणि महादेव ह्यांचे जे ऍक्च्युली इमेजेस जे पाहिजे किंवा फोटोज पाहिजे तर ते पाहिजे आपल्याला ईशान्य देवतामध्ये. ईशान्य ही ईश्य म्हणजे ईश्वर, ईश्वराचं स्थान म्हणलेलं आहे ईशान्य. आणि त्या ठिकाणी जर आपण ते पेंटिंग, गणेशाची पेंटिंग असेल, महादेवाला सहसा पेंटिंग स्वरूपामध्ये नाही पुजत तर त्याला शिवलिंग स्वरूपामध्ये पुजतो आपण, तर ते असेल तर जास्त बेटर आहे. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे समजा कार्तिक स्वामी आहे, ठीक आहे, मोरपीसवरनं हालतं आपलं की कार्तिक स्वामी जे आहे, तर कार्तिक स्वामींचा जो फोटो असायला पाहिजे तर तो दक्षिण दिशेमध्ये पाहिजे, दक्षिणेला. त्याच्यामुळे काय होतं, शूरवीरता वाढते. बरं. ठीक आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड वाढतो तुमचा आणि आळसपणा दूर होतो. ओके. अजून एक रिकमेंड करतो मी, दक्षिण दिशेमध्ये ना मार्कंडेय चा जर फोटो लावला तुम्ही, जे महादेवाला आलिंगन घालून जे बसलेले आहेत, ठीक आहे, जर त्यांचा फोटो जर तिथे ठेवलात तर तुमचा मृत्यूभय कमी होतो. ओ, ज्या लोकांना भीती वाटते ना मला काहीतरी झालं काहीतरी की अचानक गेलो, ऍक्सिडेंट झाला, तर अशा ज्या लोकांना मृत्यूभय आहे ना तर त्या लोकांनी मार्कंडेयचा फोटो तिथे लावायला. मार्कंडेय तुम्हाला फोटो पण फोटो मला शेअर करायला, आपण स्क्रीनवर लावू हा फोटो. कारण हा प्रॉब्लेम भरपूर लोकांना आहे की मी कुठे बाहेर गेलो तर माझं काही होऊ शकतं का, असं भीती असते भरपूर लोकांना. अच्छा. त्यामुळे मला असं वाटतं की हा फोटो आपण लावू स्क्रीनवर, लोकांना कनेक्ट होईल. कारण ज्यावेळी मार्कंडेयांना यम घ्यायला आले होते तर ते महादेवाला आलिंगन घालून बसले होते. ओके. आणि त्यामुळं यम पण तिथं घाबरला की अरे साक्षात महादेव इथे, तर त्याचा मृत्यूभय कमी झाला. तर त्याचप्रमाणे जर एखाद्याला मृत्यूभय वाटत असेल तर त्याने डेफिनेटली दक्षिण दिशेमध्ये हा फोटो लावायला पाहिजे. राईट. सर, आता आपण याच्यावर तर बोललोच, पेंटिंगवर भरपूर आपलं डिस्कशन झालं. मला असं वाटतं की आता थोडं लोकांना अजून एक बोनस द्यावा आपण, की पैशांसाठी तुम्ही मला पेंटिंग सांगा किंवा पैशांसाठी उपाय सांगा आणि त्याच्यानंतर आपण परत याच्याकडे जाऊ की 1 ते 9 नंबरने, म्हणजे ज्यांचं मुलांक जसं आपण सुरुवातीला बोललो की 1 ते 9 आहे
त्यांनी कोणत्या पेंटिंग्स लावाव्या किंवा कोणता स्टॅच्यू ठेवावा, एक 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 प्रत्येकाला आपण एक बोनस देऊ. पण त्याच्या आधी पैशांसाठी तुम्ही मला जनरलाइज काही सांगू शकाल तर? ठीक आहे. पैशासाठी सर्वात अगोदर तर घरामध्ये थोडा फ्रेग्रन्स चांगला पाहिजे. ठीक आहे. जसं मी आता तुमच्या ऑफिसमध्ये आलो तर मी म्हणलं सर खूप छान अपील आहे. तर तो काय करतो, तुमच्या प्रत्येक सेन्सेसला कनेक्ट करतो. येस सर. ठीक आहे. म्हणजे अपील डोळ्यांना दिसणार चांगलं आहे, फ्रेग्रन्स स्मेलने चांगला आहे. जसं तुम्ही आल्यानंतर मला वेलकम चहा ऑफर केली, राईट, तर लगेच तिथं तो टेस्टचा एक फील असतो. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या फीलला चांगलं करता ना, तुमचे हार्मोन्स आहेत ना ते ऑटोमॅटिकली काम करायला चालू करतात. ओके. त्या फ्रिक्वेन्सीज काम करायला चालू करतात. बरोबर आहे. आणि मग त्या पद्धतीने एक प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा असतो तर डिस्कशन चांगलं होतं. हो. म्हणजे जसं आता आपलं डिस्कशन झालंय, राईट. कुठलीच गोष्ट अशी नाही, तुम्ही एकदम फ्रिक्वेंटली चांगल्या गोष्टी विचारतात आणि ते खूप चांगल्या लेवलनी बाहेर येत आहे, हो. राईट. कारण त्या वास्तूमध्ये ती एनर्जी प्रेझेंट करते. एक्झॅक्टली. आणि ती कॉस्मिक एनर्जी जेव्हा तुमचं पोर्टल ओपन होतं तो पटापट सांगायला चालू होतात. तर ते पाहिजे. घरात खडे मीठ, भीमसेन कापूर कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे. खडे मीठ, त्याच्यानंतर हळद आणि हिंग, आणि जर जमलं तर लवंगाचं थोडंसं ऑइल, लवंगापासून थोडं ऑइल बनवायचं, हे मिक्स करायचं आणि फ्लोअर पुसायचं. ओके. आणि ह्याच्याने लक्ष्मीची आवक वाढते. तुमचं ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये करा, डेफिनेटली ह्याच्यामध्ये लक्ष्मीची आवक वाढते. तुम्हाला 30 to 90 डेज मध्ये रिझल्ट दिसायला चालू होतात. कोणतीही अडगळवाली वस्तू घरामध्ये ठेवू नका. बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं कम्प्युटर, माऊस, कीबोर्ड्स, जुने टेलिफोन, अशा सगळ्या वस्तू ते बाहेर काढा. हीटर्स वगैरे असतील, बरोबर. टायर वगैरे असतील तर हे सगळे बाहेर काढा. ह्याच्याने काय होतं की आपण स्पेस बनवतोय नवीन. बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीला येण्यासाठी स्पेस पाहिजे, राईट. ठीक आहे, ते करू शकतो. राहिली पेंटिंगची गोष्ट, जर तुम्ही आग्नेयमध्ये महालक्ष्मीचा फोटो जर लावत असेल तर बेस्ट आहे. आणि त्याचप्रमाणे जर पश्चिम दिशेमध्ये तिरुपती बालाजीचा फोटो जर लावत असेल किंवा महालक्ष्मीचा फोटो लावत असेल तर अशा लोकांपाशी लक्ष्मी येण्यापासून कोणी वाचू शकत नाही. हो. इतका फरक पडतो त्या पेंटिंगमुळे. कारण तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये स्वतः मूर्ती पश्चिम दिशेमध्ये, बरोबर. आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी टेम्पल मध्ये पण मूर्ती पश्चिम दिशेमध्ये. पश्चिम दिशेला आहे. म्हणजे पश्चिम दिशा किती ग्रेट आहे हे तुम्हाला कळेल. आणि जगामधले जेवढे पण पश्चिम दिशेमध्ये असलेल्या मूर्ती आहेत ते सगळे देवस्थान श्रीमंत आहेत. सगळे देवस्थान श्रीमंत आहे. बरोबर सर. कारण आपण बघतो सूर्याचे पहिले किरण श्रींच्या चरणी आहेत. चरणी आहे. म्हणजे काय, पश्चिमेत मूर्ती आहे, पूर्वेला सूर्य उगवत आहे. मग त्याचप्रमाणे जर पश्चिम दिशेमध्ये तिरुपती बालाजीचा फोटो आणि एक महालक्ष्मीचा फोटो जर ठेवत असेल तर 100% फायनान्शियल ग्रोथ होणार आहे. भले तो ऑफिस असेल किंवा तुमचं घर असेल तर तिथं तुम्ही करायला पाहिजे. त्यानंतर एक छोटासा रिच्युअल सांगतो, कणकधारा स्तोत्र लोकांनी आवर्जून म्हणायला पाहिजे, ज्याच्यामुळं अचानक लक्ष्मी जी येते तर त्याचे डोअर्स ओपन होतात. ओके, ठीक आहे. आणि खूप लोकांना प्रचिती आले. हो का? कणकधारा स्तोत्र. ओके, त्याच्या लिहून घेतो सर, म्हणजे मीही रोज वाचतो. डेफिनेटली खूप छान आहे. मे बी हा माझा अनुभव आहे त्यामुळे मी लोकांना सांगतो, वर्षातनं एकदा तरी तिरुपती बालाजी आणि महालक्ष्मी आवर्जून जायला, कोल्हापूरला आणि तिरुपती बालाजी, आवर्जून जायला पाहिजे. 100% तुमची ग्रोथ होणार आहे. हो. तर तिरुपती बालाजींचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांचे डोळे बंद आहेत. हा, राईट. ते काय म्हणतात, मी देताना बघणार नाही, तू देताना पण बघू नको. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट डोनेट करता तर तुम्हाला बघायचं नाही मी काय देतोय. मी अक्षरशः लोकांना बघितलंय, पाकिटच्या पाकिट टाकलेलं, गळ्यातलं सगळं सोनं काढून टाकलेलं आहे आणि त्यांच्या लाईफमध्ये तेवढेच ग्रोथ होत गेलेली. म्हणजे समर्पणाची भावना ठेवा तिथं. काहीतरी भेटतंय म्हणून जाऊ नका. पण 100% तुम्ही वर्षभरात येऊन सांगायचं, कमेंट करायचे तुमच्याच पॉडकास्ट मध्ये की काय ग्रोथ झाले. आणि कोणी ऑलरेडी करत असेल तर डेफिनेटली त्यांनी पण सांगावं. आणि हे होणार सर, होणार आहे. महालक्ष्मीला जायचं. तिरुपती बालाजीला गेल्यावरती महालक्ष्मीला जायचं. 100% तुम्हाला ब्लेसिंग भेटणार. परफेक्ट सर. आता नंबरवर येऊ आपण. तर 1 ते 9 नंबर, ज्यांचा मुलांक 1 ते 9 मध्ये आहे, म्हणजे ज्यांची जी बर्थ डेट आहे, जन्मतारीख आहे, त्याची ऍडिशन 1 ते 9 नंबर पैकी येते, त्या प्रत्येकासाठी एक एक छोटं काहीतरी पेंटिंग, फ्रेम और स्टॅच्यू सांगा सर. समजा मुलांक 1 आहे, म्हणजे मुलांक 1 म्हणजे ज्यांची जन्मतारीख 1 आहे, 19 आहे किंवा 28 आहे किंवा 10 आहे, ठीक.
तर ह्या लोकांचा जो प्रभाव असतो तो लिडरशिपचा आहे, हम्म. म्हणजे सूर्याचा प्रभाव जास्त आहे. बरोबर. तर अशा लोकांनी आपल्या जो टेबल आहे, ऑफिस टेबल आहे, तिथे एखादं सिंहाचा स्टॅच्यू ठेवा, सिंहाची पेंटिंग ठेवू शकता किंवा सूर्यदेवताची पेंटिंग ठेवू शकता. तर हे पेंटिंग बेनिफिशियल आहे. इव्हन व्हॉट्सअपच्या डीबीला पण हे ठेवू शकता ओके आणि जमलं तर वॉलपेपरला ठेवा. ओके सर. तर ह्याच्यामधलं जर तुम्हाला वाटलं की अरे मला सिंह पण ठेवायचंय, सूर्याचा डीपी पण ठेवायचा, तर अल्टरनेट ठेवा. म्हणजे एकाला डीपीला सूर्याचा फोटो ठेवला, उगवत्या सूर्याचा, बरोबर. आणि समजा तुम्हाला वॉलपेपरला वाटलं सिंहाचा ठेवा आणि स्टॅच्यूलाही ठेवू शकता. राईट. ज्यांचा मुलांक 2 आहे सर, ज्यांची जन्मतारीख सर 2/20/11 आणि 29 येते, Right. तर या लोकांसाठी काय तुम्ही सांगाल? बेसिकली जेव्हा तुम्ही 29 हा डेट बोललात ना, 29 इटसेल्फ हा लक्ष्मी योग आहे. ओके. ज्या लोकांच्या डेट ऑफ बर्थ मध्ये 2 आणि 9चा कॉम्बिनेशन आहे, तर त्यांच्याकडे लक्ष्मी येणार आहे, जर ते अलाइंड असतील त्या गोष्टीसाठी. ठीक आहे, नाही तर अदरवाईज स्ट्रगल करतील. तर 2 आणि 9 हा जेव्हा नंबर येतो, किंवा आता 2 नंबर बद्दल बोलतोय, हे हळवे असतात लोक थोडेसे, राईट. तर अशा लोकांनी ना घराच्या उत्तर दिशेमध्ये एक फाउंटन ठेवायला पाहिजे, बरं. ज्याच्यामध्ये पाण्याचा फ्लो येतो. पेंटिंग नाही म्हणत हा, मी फाउंटन म्हणतोय, 3D फाउंटन. तर ज्याच्यामध्ये तो फील आहे, कारण हा फिलिंग वाली व्यक्ती आहे. बरोबर आहे. राईट, त्याला फील आहे, इमोशन्स आहेत. अशा लोकांनी व्हॉट्सअपच्या डीपीला चंद्राचा फोटो ठेवायला पाहिजे, चंद्राचा. राईट. आणि हातामध्ये चांदीचं कडं वापरायला पाहिजे. ठीक आहे. आणि एका म्हणजे त्यांची जी आई आहे, तर आईचा फोटो त्यांनी तुमच्या स्टडी टेबल असेल किंवा तुम्ही वर्किंग टेबल असेल तर तिथे ठेवलं तरी चांगलं आहे. एक पाण्याची बॉटल कंटिन्यू भरून ठेवायला पाहिजे. ओके. तर ह्याच्याने पण त्यांचा चंद्र बॅलन्स व्हायला चालू होतो. राईट. आणि सकाळी उठल्यावरती आईचे दर्शन अगोदर घ्यायला पाहिजे. आणि जर नसेल तर जिजाऊ माताचा फोटो नक्की ठेवायला पाहिजे. सर, ज्यांचा मुलांक 3 आहे, म्हणजे ज्यांची जन्मतारीख 3, त्याच्यानंतर 12, 21 आणि 30 येते, या लोकांसाठी. ज्यांचे मुलांक 3 आहेत ना, हे लोक हुशार असतात, बौद्धिक क्षमता खूप चांगली असते यांची. हे लोक आहे ना, पैशाला कमी व्हॅल्यू देतात, नॉलेजला व्हॅल्यू जास्त देतात. ओके. ठीक आहे. तर अशा लोकांनी स्वामींचा फोटो ठेवू शकता. ठीक आहे, दत्तात्रयांचा फोटो ठेवू शकता. आणि त्याचप्रमाणे जर व्हॉट्सअपच्या डीपीला झालं तर दत्तात्रयांचा फोटो ठेवा, असं मी रिकमेंड करेल. वॉलपेपरलाही ठेवू शकता. आणि त्याचप्रमाणे पिवळे फ्लावर्स असतात ना, तर त्यांनी स्टडी टेबल्स किंवा त्यांच्या वर्किंग टेबलवरती ते ठेवू शकतात आणि त्याच्याने त्यांना बेनिफिट होईल. जमलं तर खिशामध्ये हळकुंड ठेवायचे. हळकुंड. एका पिवळ्या कापडामध्ये बांधून 3 हळकुंड ठेवायचे. ओके. आणि त्याचा बेनिफिट हवा. घराच्या ईशान्य दिशेमध्ये पण 3 हळकुंड ठेवा, त्याला पण बेनिफिट फायनान्शियली ग्रोथसाठी चांगला होईल. ज्यांचा मुलांक हा 4 आहे, म्हणजे ज्यांची जन्मतारीख 4 येते, 13 येते आणि 22 येते, तर या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? किंवा 31 येते. तर हे लोक आहेत ना, राहू आहे. राहू इट मीन्स थोडा खुरापती. मी ओके. ह्याच्यामध्ये जेव्हा मी पोरांना शिकवत असतो तर त्यावेळी म्हणतो की राहू हा थोडा खुरापती आहे. खुरापती इट मीन्स काय, जुगाडू आहे, जुगाडू आहेत राववाले. आणि मॅनेजमेंट वाला आहे. प्रॉपर काम कसं करायचं हे त्याला कळतं. बरोबर. आणि राहू आहे ना, राहू जर बिघडला तर खूप जास्त थॉट प्रोसेस गडबड होऊन जाते. ज्यांचा पण मुलांक 4 असेल तर अशा लोकांनी घरचा जो टॉयलेट आहे ना, तो स्वतः साफ करायचा. फायनान्शियल ग्रोथ होईल त्याच्याने. जर ह्यांच्या घरातलं टॉयलेट जर खराब असेल तर हे फायनान्शियल डाऊन होणार. ओके. ठीक आहे. आणि ह्या लोकांनी हत्तीचा डीपी ठेवू शकता. ओके. हत्ती राहूला रिप्रेझेंट करू. ठीक आहे. आणि जर समजा एखादा राहू खराब आहे असं समजा की त्याला निगेटिव्ह इफेक्ट येतात, तर त्यावेळी इंद्राचा फोटो नैऋत्य दिशेमध्ये ठेवायचा. ओके. म्हणजे ऐरावत आपण जे म्हणतो त्याच्यावरती इंद्र बसलेला आहे, तर असा फोटो नैऋत्यमध्ये ठेवायचा. त्याच्यामध्ये रिलेशनशिप पण चांगले होणार, फायनान्शियल ग्रोथ पण होणार. आणि तुम्ही तो वर्किंग टेबल आहे त्याच्यावरती हत्तीचा स्टॅच्यू पण तुम्ही ठेवू शकता. तर राहू खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. कालभैरवाची उपासना करू शकता. कालभैरवाची उपासना, कालभैरव अष्टक वगैरे जे स्वामींच्या बऱ्याच नित्य उपासनामध्ये पण आहेत, तर ते करू शकता. कुत्र्यांना बिस्किटं खाऊ घालायचे. ओके. ह्याचा पण फायनान्शियल रिझल्ट खूप चांगला होतो. राईट. सर, ज्यांचा मुलांक 5 आहे, म्हणजे जन्मतारीख 5 येते, 14 येते आणि 23 येते, तर या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? कोणतं स्टॅच्यू ठेवावं? 5 हे ना खूप लाडक्या स्वभावाचे असतात किंवा हे ना खूप फेवरेबल असतात. त्यांच्या घरामध्ये सगळ्यांना आवडणारी व्यक्ती असते. ओके. 5 नंबर म्हणजे. आणि
हसमुख असतात हम्म. खूप जास्त, कधी कधी बालिश असतात, कधी कधी खूप मॅच्युअर वागतात. ओके, आणि लॉजिकली गोष्टी विचारतात. हे लोक आहेत ना, कधीच रिस्क घ्यायला घाबरत नाही, बिनधास्त रिस्क घेतात. ह्या लोकांसाठी घरामध्ये जर तुम्हाला जिथं तुमचा स्टडी टेबल असेल किंवा वर्किंग टेबल असेल तर तिथं प्लांट्स ठेवायला पाहिजे. प्लांट्स ओके आणि घराच्या ईशान्य दिशेमध्ये तुळस असायला पाहिजे. ओके ठीक आहे, आणि ग्रीनरी पेंटिंग सगळ्या चालतील. विष्णूची उपासना ह्यांनी करायला पाहिजे, विष्णू सहस्त्रनाम रेग्युलरली म्हणायला पाहिजे. ओके जर हे केलं तर ह्यांची फायनान्शियल ग्रोथ होताना दिसते ओके ओके 5 वाल्यांची. 5 वाल्यांचे. आणि व्हॉट्सअपच्या डीपीला तुम्ही गुगलवरती जायचं, मदर ट्री म्हणून सर्च करायचं. मदर ट्री मदर ट्री, जो ट्री येईल त्याला खूप सारे ब्रांचेस असतील, हम्म. असा ट्री तुम्ही ठेवू ठेवू शकता शकतो. व्हॉट्सअप डीपीला. आणि ह्याच्याने पैसा येतो. पैसा येतो. सर नंबर 6 म्हणजे मुलांक 6 ज्यांचा म्हणजे ज्यांची जन्मतारीख येते 6, 15, 24, तर या लोकांसाठी काय सांगाल? मुलांक जेव्हा 6 म्हणतो तर लोक असं म्हणतात की खूप जास्त लक्झरियस गोष्टींसाठी आपण बघतो. बरेच न्यूमरॉलॉजिस्ट नावाची स्पेलिंग 6 वरती घेऊन जातात किंवा मग फिरोजा वापरायला सांगतात नेमफेमसाठी. बरोबर. डेफिनेटली जर 6 नंबर हा नेमफेम देणारा आहे. ह्या लोकांना लक्झरियस आवडतो. जर प्रॉपर अलाइंड असेल तर पैसा येत राहील. जर अलाइंड नसेल, घराची आग्नेय दिशा खराब झाली असेल तर यांना पैसा येणार नाही. ओके ठीक आहे, तर 6 नंबर जेव्हा पण आपण बघतो ना, तर अशा लोकांनी शुक्राची उपासना करायला पाहिजे. त्याचप्रमाणे महालक्ष्मीची उपासना करायला पाहिजे. महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते तुम्ही म्हणू शकता. कणकधारा स्तोत्र रेग्युलरली पठण करू शकता. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही वापरू शकता. ओके ठीक आहे, ह्याच्यामुळे थोडीशी फायनान्शियल ग्रोथ होत राहणार. आणि महालक्ष्मीला शुक्रवारच्या दिवशी एखादा शृंगार अर्पण करायचं. जिथं पण आजूबाजूला महालक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या लोकांनी शृंगार अर्पण करायचं. ओके आणि हे केलं तर डेफिनेटली त्यांना रिझल्ट भेटणार आहे. बऱ्याच वेळा जर ह्या गोष्टी काही पॉसिबल नसेल तर घरामध्ये जी स्त्री आहे तर त्याला एखादी शृंगाराची वस्तू शुक्रवारच्या दिवशी गिफ्ट द्यायची. म्हणजे मग ती गजरा झाले, परफ्यूम झाले किंवा साडी झाल्या, लिपस्टिक वगैरे Yes. तर हे जसं जसं कळणार ना, साधारण असं समजा की 21 शुक्रवार जर अशा पद्धतीने गेले, जर तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन शृंगार अर्पण केले तरी पण, किंवा अशा काही गिफ्टिंग मध्ये केलं तर तुम्हाला तेवढ्या पिरियड मध्ये ग्रोथ होताना दिसेल. परफेक्ट. आणि अडकलेला पैसा येताना दिसेल. ओके ठीक आहे सर. येस सर. आता नंबर 7 म्हणजे ज्यांचा मुलांक 7 आहे म्हणजे ज्यांची जन्मतारीख येते 7, 16 आणि 25, तर या लोकांसाठी काय? मुलांक 7 वाले स्पिरिच्युअल असतात. अटॅच राहिलं तर जास्त बेटर आहे. कुठल्याही गोष्टींना जास्त अटॅच नाही राहायचं ह्या लोकांना. स्पिरिच्युअली जेवढे एन्क्लाइंड होतील तेवढं चांगलं आहे. ह्या लोकांनी योगा करायला पाहिजे, मेडिटेशन करायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्राचं जर पठण केलं तर त्यांची लाईफ बॅलन्स होईल. ओके पूर्ण लाईफ बॅलन्स. आणि अनवाणी पायाने ह्यांनी चालायलाच पाहिजे. इफ अँड बट्स काहीच नाही आहे. ओके ठीक आहे, जर ते केलं तर फायनान्शियल ग्रोथ होईल. डीपी मध्ये गणेशाचा डीपी ठेवू शकता. स्टॅच्यू कोणता ठेवू शकता लोक? स्टॅच्यू झालं तर गणेशाचं सेम मूर्ती तुम्ही ठेवू शकता. आणि घरामध्ये वायव्य दिशेमध्ये जे विंशँड असतात आपले, ठीक आहे, तर ते ठेवू शकता. ते पण बेस्ट आहे. ओके नाईस. सर ज्यांचा मुलांक 8 आहे म्हणजे जन्मतारीख 8, 17 आणि 26 आहे यांच्यासाठी काय सांगा? 8 म्हणले की तसे लोक घाबरतात कारण त्यांना माहिती आहे शनीचा नंबर आहे. पण शनी जेव्हा आपण देतो ना तर खूप चांगला देतो. पेशन्स लागतात पण खूप बेस्ट. जर तुमचे कर्म चांगले असेल तर शनी भरभरून देईल. बरोबर आहे. तर अशा लोकांनी एकतर तुमचा जो घड्याळ आहे तो प्रॉपर पाहिजे. ज्याला म्हणतात आपण वेळ ही शनीची आहे. बरोबर आहे. ठीक आहे, तर वेळेला थांबवण्याचं काम शनी करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे घराच्या पश्चिम दिशेमध्ये घड्याळ लावू नका. हो का? तुमचा टाइम स्लो करतो. हो हो ठीक आहे. आणि घराच्या पूर्व दिशे उत्तर दिशेमध्ये घड्याळ लावा. त्या घड्याळामध्ये सगळे नंबर असायला पाहिजे. 12, 1, 2, 3, 4, 5 सगळे नंबर असेल तर लाईफ बेटर राहील तुमची. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना पण जे कमिटमेंट करतात त्या वेळेमध्ये पोहोचा. म्हणजे शनी आणि सूर्य दोन्ही बॅलन्स राहते. कमिटमेंट शनीचा की पॉइंट आहे. जर एखाद्याला एखादी गोष्ट म्हणलात तुम्ही की मी हे देतो 100% द्या. त्यानंतर शनीसाठी बऱ्याच वेळा मी जसं सांगतो उंटाचा फोटो आहे, तर उंटाचा फोटो तुम्ही ठेवू शकता. कुठलीही उंच गोष्ट म्हणजे टॉवर वगैरे खूप मोठे तर त्याचे फोटो ठेवू शकता. त्याच्यानंतर शनीला गाडगं आवडतं, म्हणजे रिकामं गाडगं असतं ना, तर तेही त्याचाही फोटो ठेवू शकता. रिकामं गाडगं वगैरे तुम्ही तुमच्या टेबलवरती वगैरे ठेवू शकता छोट्या प्रमाणामध्ये. तुमच्या
टेबलवरती घड्याळ, छोटा घड्याळ असायलाच पाहिजे ज्याच्यामध्ये सगळे नंबर असतील. हो. तर ते बेस्ट राहील तुमच्यासाठी. नंबर 9 सर, आता शेवटचा नंबर मुलांक 9 ज्यांचा आहे, म्हणजे ह्याची जन्मतारीख 9 येते, 18 येते आणि 27 येते, यांच्यासाठी काय सांगा? हे लोक आहेत ना म्हणजे खूप चांगले मित्र असतात. बरं. नंबर 9 वाले खूप बेस्ट फ्रेंड असतात. तुम्ही Okay. कधी कुठेही भांडण करेन फोन करायला की आलोच, हो, अशा पद्धती. ॲग्रेशन, कारण अच्छा. मंगळाचा नंबर आहे. हा. हां. थोडं असं काय म्हणतात, Energy. रक्त सळसळत हां, असतं. हां, हां. तर अशा लोकांनी जिम करायला पाहिजे कंटिन्यू एनर्जी अलाइन करण्यासाठी. मारुतीची उपासना करायला पाहिजे. मारुतीची उपासना किंवा तुमची जी कुलदेवता आहे त्यांची उपासना, तुळजाभवानीची उपासना केली तर जास्त बेटर आहे. हनुमानला रेग्युलरली गेलं तरी चालते. तुम्ही व्हॉट्सअपच्या डीपीला हनुमानचा फोटो लावू शकता. ठीक आहे. त्याचप्रमाणे वॉलपेपरला वगैरे तुळजाभवानीचा फोटो लावू शकता. किंवा तुमचा जो टेबल आहे त्या टेबलवरती एखादं म्हणजे किल्ला वगैरे अशा पद्धतीचे फ्रेम्स पण तुम्ही ठेवू शकता. ह्या लोकांनी घराच्या दक्षिण दिशा क्लिअर ठेवायला पाहिजे. ओके दक्षिण दिशा जेवढी क्लीन असेल तेवढं ह्यांची प्रोग्रेस होणार. सर, थँक्यू सो मच. खूप छान माहिती तुम्ही दिली. म्हणजे आपण पेंटिंग बद्दल बोललो, न्यूमरोलॉजिकली तुम्ही कोणते स्टॅच्यूज ठेवले पाहिजे त्याबद्दल बोललो, कुंडली बघून आपण कोणतं पेंटिंग ठेवलं पाहिजे त्याबद्दल तुम्ही माहिती दिली. तुमचं सायकॉलॉजी कशी वर्क करते या गोष्टींमध्ये ते तुम्ही सांगितलं. तर सर, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही जे इंटरेस्टिंग विषय क्वेश्चन्स मांडलात आणि त्याच्या पद्धतीने उत्तर द्यायला मलाही खूप इंटरेस्ट आला. आणि बऱ्याच वेळा हा जनरल पडणारा प्रश्न आहे की कुठली पेंटिंग लावायची, कुठले कलर्स वापरायचे. तर खूप खूप धन्यवाद सर, मला बोलवलात तुम्ही आणि माझे विचार ऐकून घेतलात. थँक्यू. खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. जय गुरुदेव. जय गुरु.